नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत संतोष गोसावी सर, जे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद गणेशजी. सो एकंदर तुम्ही आता या क्षेत्रात किती वर्षापासून काम करताय, जर आमच्या प्रेक्षकांना सांगा. फायनान्शियल क्षेत्रामध्ये मी साधारण 25 वर्षापासून आहे आणि कार्यरत म्हणालात तर म्युच्युअल फंड खास आपण हे जर धरलं तर 2016 पासून मी ॲम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ॲज अ कार्यरत आहे. आणि या संदर्भामध्ये लोकांना मी गाईड करतो. लोकांचं ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे, कुठल्या पद्धतीने असली पाहिजे, त्यांच्या गोल्स कसे असले पाहिजेत, त्यांचे उद्दिष्ट कसे असले पाहिजेत. कारण बरेच वेळा काय होतं की आजपर्यंत आपण पाहिलंय की लोक गुंतवणूक म्हणून करतात, पण लोकांना माहिती नसतं ऍक्च्युअल काय आहे काय नाही, आणि त्या हिशोबाने ते करत राहतात. म्हणून मग आमचं काम असं आहे की आम्ही ऍक्च्युअली त्यांच्या गरजा काय आहे ते बघतो, त्यांना साजेल असं, त्यांना शोभेल असं आणि त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत चांगल्या पद्धतीने लवकर घेऊन जाणारं साधन हे आम्ही त्यांना सजेस्ट करतो. सो अर्थात म्हणजे लोकांनाच कम्प्लीट तुमचं सेव्हिंग कुठे, कसं आणि काय केलं पाहिजे याविषयी आपल्याला सांगायचं आहे. अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टिंग ह्यामध्ये सुद्धा फरक आहे. हे आपण बोलताना तुमच्या लक्षात येईलच. येस येस येस. सो आजचा विषय तुम्हाला काय आहे तो कळालेला आहे. सो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. सर, आता सुरुवात करू आपण. शुअर. मला तर पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे की आपण बघतोय की आता युद्धजन्य परिस्थिती आहे. सो लोकांमध्ये संभ्रम आहे की एक्झॅक्टली पैसे गुंतवावे तर नक्की कुठे गुंतवावे, जरा त्याविषयी सांगा ना. गणेश, ऍक्च्युली ना हा प्रश्न माझ्याकडे कायम येत असतो. इन्व्हेस्टमेंट करताना त्यात कसं असतं की प्रत्येक वेळेला इन्व्हेस्टमेंट करताना लोक युद्ध चालू आहे म्हणून बरेचसे माझ्याकडचे लोक पण इन्व्हेस्टमेंट काढतात. ज्या आमच्या ओळखीच्या आहेत, ज्या लोकांना आमचा विश्वास आहे, ज्या लोकांनी याच्या आधीच्या काही गोष्टी बघितलेल्या आहेत आणि या सगळ्या लोकांना, त्या लोकांना मी जे पटवून दिलेले ते लोक ठेवतात इन्व्हेस्टमेंट. ते लोक या युद्ध काळाला संधी समजतात. ओके. कारण या वेळेस काय असतं, मार्केटमध्ये पडझड चालू असते, लोकांच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स असतात या इन्व्हेस्टमेंट्स खाली किमतीला आलेल्या असतात. तुमच्या ज्या वेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात त्यावेळेस तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्त युनिट्स बाय केले जातात आणि लोकांना याची समज नसल्यामुळे लोक काय करतात, लोक घाबरतात, पॅनिक होतात. लोक युद्ध काळामध्ये, आता तुम्ही आता तर आपल्या समोर कोणता वॉर चालू आहे, अमेरिका आणि इराणच्या बद्दल तुम्हाला माहितीये का? गेली 1.5-2 वर्षापासून युक्रेन रशियाचा वॉर चालू आहे, तो अजूनही चालू आहे. पण एका कालांतराने काय होऊन जातं, इक्विटी मार्केटला ह्या गोष्टी ते न्यूट्रल होऊन जातात आणि इक्विटी मार्केट या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं. जसं मी तुम्हाला म्हणालो की कुठल्याही लॉंग टर्म साठी युद्ध चालणं कुठल्याही देशासाठी प्रगतिशील राहण्यासाठी हे चांगली गोष्ट नाहीये. पण आपण त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपल्या ऍसेट अलोकेशनकडे, आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष दिलं तर मग जास्त भर पडेल का? कारण तुम्ही आणि मी, आपण इंडिव्हिज्युअल विचार करण्यापेक्षा आपल्यापेक्षा जास्त तज्ज्ञ विद्वान लोक आहेत जी देशाची सुरक्षा आणि देशाच्या प्रगतीबद्दल विचार करणारे आहेत. आपण आपल्या इकॉनॉमीच्या सुधारण्याचा विचार करू, देशाची इकॉनॉमी सुधारेलच आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतीलच. आणि युद्ध जसं मी म्हणालो तसं जास्त काळ चालत नाही, हे कालांतराने बंद होईलच. ह्या अपेक्षेनेच आपण पुढे गेलं पाहिजे. पण युद्ध ही एक संधी समजली पाहिजे, हा एक ट्रॅप नाही समजला पाहिजे. ह्या युद्धाच्या ह्याच्यामध्येच एक गोष्ट अशी सुरू आहे की मध्ये पंतप्रधानांचं स्टेटमेंट होतं की सोनं खरेदी करू नका, सोन्यात इन्व्हेस्ट करू नका. सो या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? सर, कसं आहे, आपले पंतप्रधान जर बघायले ना तर आज गेले 12 वर्षापासून ते पंतप्रधान म्हणून आहेत आपल्याकडे. आणि त्यांचं ना ही जी स्टेटमेंट असते ना, ही एक विजनरी स्टेटमेंट आहे. आता ही विजनरी स्टेटमेंट कशाबद्दल, आता हे ऑफकोर्स खूप डिबेटेबल, मी मोठं वाक्य बोलतो विजनरी, पण हा विषय असा असतो की ऍक्च्युअली ना पंतप्रधानांना माहिती आहे की आपल्या लोकांना कसल्या पद्धतीने सावध केलं पाहिजे, काय आहे. आता तुम्हाला सगळ्यात पहिलं बेसिक एक गोष्ट माहिती पाहिजे की गोल्ड जे आहे हे इम्पोर्ट करतो आपण, स्वतः त्याचं प्रोडक्शन करत नाही. त्यावेळेस आपल्याला त्या देशाला त्यांच्या करन्सीमध्ये पैसे मोजावे लागतात, बरोबर आहे. मग ती गोष्ट आपण आपल्या भारतामध्ये आणताना आपल्याला त्या युद्ध काळामध्ये ती बाय करताना आपल्याला म्हणजे हायर रेट मोजावा लागतो. मग त्याऐवजी आपण काही काळ त्या जोपर्यंत वातावरण सगळं नॉर्मल होत नाही तोपर्यंत म्हणजे थोडंसं आपण स्पीड कमी केला तर हरकत काय, या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं. तर लोकांनी बरेच त्यांचे तर्क वितर्क काढले. पण एक सांगतो मी तुम्हाला, शेवटी ज्याला सोनं घ्यायचं आहे
किंवा ज्याच्या घरात कार्य आहे तो युद्ध चालू आहे म्हणून काही थांबणार नाहीये. करेक्ट. या सगळ्या गोष्टी चालूच राहणार आहेत. बरोबर. पण पंतप्रधानांनी जे सांगितलं त्या हिशोबाने फरक पडला. बरेच लोकांनी थोडंसं स्वतःला कंट्रोल पण केलं आणि त्या हिशोबाने जे गोल्डला अमाप डिमांड आली होती हा. ती डिमांड आज गेले 2-2.5 महिन्यामध्ये थोडं असं स्लो डाऊन दिसलाय. आणि तुम्ही Okay. पीक वरनं जर पाहिलं तर सोनं नाही म्हणलं तरी 15-20% पेक्षा जास्त साधारण 25-30% आसपास आज खाली आलेलं आहे. पण ठीक आहे, आता युद्ध आणि सोनं खरेदी करू नका असं पंतप्रधान म्हणतायत, पण एक जनरल लेवलला जर आपण विचार केला तर सर्वसामान्य लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला जास्त विचार करतात की बाबा त्याची किंमत खाली येणारच नाहीये, तो वाढणारच आहे. सो गोल्डमधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती किती फायदेशीर असं तुम्हाला वाटतं? गोल्ड सगळ्यात पहिले तर ना सर्वसाधारण लोकांना मध्यमवर्गीयांनी गोल्डकडे इन्व्हेस्टमेंट ह्या अँगलनी पाहूच नाही. ऍक्च्युली तिथेच फार मोठी गफलत होते लोकांची. ओके. कारण गोल्ड हे इन्व्हेस्टमेंट म्हणून कधीच धरलं जात नाही. आणि तुम्ही गोल्डच्या बद्दल जर विचार केला तर गोल्ड बेसिकली एक हेजिंग इन्स्ट्रुमेंट म्हणून धरलं जातं. आता आपल्या प्रेक्षकांना हेजिंग इन्स्ट्रुमेंटचा अर्थ काय की तुमची एक रिस्क कमी करण्याचं साधन म्हणलं तर आपण गोल्डची Okay. ऍक्च्युअली यूज केलं पाहिजे. ओके. आता गोल्डचं काय, आता तुम्ही मला सांगा तुम्ही आज गोल्ड घेतलं, हम्म. ओके, गोल्ड घेतला, आज जर भाव वाढला तर तुम्ही सोनं जाऊन विकणार आहात का? नाही. बर, मग तुमचा सोन्याचा भाव जर कमी झाला तर मग तुम्ही अजून बाय करणार आहात का? नाही, ती शक्यता कमी आहे. ती शक्यता कमी आहे. मग ती डेड इन्व्हेस्टमेंट झाली. ओ. तुम्ही गोल्ड घेताय, तुम्ही त्याचं जर ऑर्नामेंट बनवणार असाल, जिन्नस बनवणार असाल, दागिना बनवणार असाल तर काहीच हरकत नाहीये. गुंतवणूक म्हणून जर घेत असाल तर ती योग्य गुंतवणूक नाही, असं माझं म्हणणं आहे. ओके ओके, म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणूनच नाही गोल्डला, फक्त एक दागिना म्हणूनच ठेवावं. हो, तुम्ही अजून काय त्याचा वापर करता सांगा बरं. गोल्ड तुम्ही घेता, गोल्ड घेतल्यानंतर काय करता त्या गोल्डचं? तुमच्याकडे जर घरी काही कार्यक्रम असेल, आजूबाजूला कार्यक्रम असेल, त्याच वेळेस तुम्ही तो गोल्ड घालता. नाहीतर काय करता, आयदर ते घराच्या लॉकरमध्ये पडलेलं असतं कपाटामध्ये, नाहीतर बँकेच्या लॉकरमध्ये. या व्यतिरिक्त त्याचा काय वापर असतो सांगा मला. नाही नाही, करेक्ट. मग ती इन्व्हेस्टमेंट कशी धरली जाऊ आपण? बरोबर. असा. ओके ओके. पण मग आता समजा एक जनरल नॉलेज म्हणा किंवा एक इन्फॉर्मेशन म्हणून मला ही गोष्ट हवी आहे की समजा एखाद्याकडे खूप सारं सोनं आहे, तर तो सोनं बँकेत ठेवून, म्हणजे गोल्ड लोन नाही म्हणते मी, एक लॉकरमध्ये ठेवून त्या ह्याच्यावरती व्याजदर मिळू शकतो का? अशा काही स्कीम्स असतात का? त्या सगळ्या गोष्टी ना ऍक्च्युली हा टोटली वेगळा विषय आहे. ओके. सगळ्यात पहिले तर ना गोल्ड ज्यावेळेस आपण बँकेमध्ये ठेवतो तर आपल्याला त्याची रिस्क पडताळणी केली पाहिजे. कारण आता मध्येच एक न्यूज आली होती आणि ती पण फार मोठी नामांकित बँक आहे. तर जर तुमचं गोल्ड उद्या बँकेत असेल आणि ते जर बँकेमध्ये चोरी झाली किंवा हे झालं काही काही भूकंप आला किंवा काही झालं तर तुमचं गोल्डची लायबिलिटी बँक सुद्धा मॅक्झिमम एक ठराविक अमाऊंट पर्यंत घेते, त्यापेक्षा जास्त नाही. तर तुम्हाला त्याबद्दल लोकांना काय वाटतं की माझ्याकडे गोल्ड आहे आणि मी 5-50 लाखाचं गोल्ड घेतलं आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं आणि मग आता बँकेचं लुकआउट आहे, असं नाहीये. ऍक्च्युली लोकांना इथे सुद्धा सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांचे स्वतःच्या प्रोटेक्शन काय लेवल पर्यंत या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि ह्या लोक बघत नाहीत. ते इन्फ्लेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण एक लाईफस्टाईल इन्फ्लेशन जे असतं की अर्थात पगार वाढला तरी तो व्यक्ती गरीबच राहतोय, तो एक्झॅक्टली हे लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे नक्की काय? अच्छा, चांगला प्रश्न विचारला. इन्फ्लेशन बेसिकली काय, इन्फ्लेशनचा अर्थ असा आहे की महागाई तर ओके. आता आपण जर रेग्युलर ऑन रेकॉर्डच्या हिशोबाने आपण जर बोलायला गेलो तर दर क्वार्टरली सरकार इन्फ्लेशनचे आकडे जाहीर करतं. करेक्ट. आणि सरकार जो आकडा जाहीर करतो हा आकडा आणि आपल्या वास्तविक जीवनामध्ये आपण जगणारा आकडा यामध्ये खूप फरक असतो. ओके. ह्याचं गणित तुम्हाला जर पाहायचं असेल तर सरकारने जाहीर केलेला आकडा जो असतो तो साधारण आता सध्या सुद्धा 5 ते 6% आसपासचं इन्फ्लेशन आहे. ओके. आणि आपण ज्या ऍक्च्युअल डेली लाईफमध्ये जो जगतो ना इन्फ्लेशन, हा आकडा खूप वेगळा आहे. याचं कारण असं आहे की आपलं जे लाईफस्टाईल आहे हे लाईफस्टाईल आज आपलं बेसिक लिव्हिंग नाहीये. आपल्या बेसिक लिव्हिंगचं डेफिनेशन टोटली चेंज झालेलं आहे. आता तुम्ही मला सांगा तुमचं स्वतःचं लाईफस्टाईल किती टक्के आहे हे जनरली मी लोकांना विचारलं तर लोकांना कळत नाही. याचं साधं उदाहरण आहे. मला एकच प्रश्न सांगा, तुमची गेल्या 5 वर्षांमध्ये तुमचा खर्च आहे तेवढाच राहिला आहे का डबल झालाय? डबल झाला. मग तुमचा खर्च डबल जर झाला असेल ना गेल्या 5 वर्षांमध्ये तर तुमचं इन्फ्लेशन
हा साधारण 10 ते 12% आसपास आहे. ओके. याचं गणित असं आहे की एखादी वस्तू जर डबल होत असेल 5 ते 6 वर्षांमध्ये, त्याला फक्त 72 या आकड्याने भागा, ओके. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की तुमचं इन्फ्लेशन किती रेट ऑफ इंटरेस्टने आहे ओके. किंवा किती टक्के वाढत आहे. समजा 5 ते 6 वर्षांमध्ये तुमचा खर्च डबल होतोय, म्हणजे तुम्हाला साधारण 10 ते 12%, 12%च्या घरात तुमचं इन्फ्लेशन आता चालू आहे. आणि सरकारने जे डिक्लेअर केलेलं आहे हे 5 ते 6%. म्हणजे सरकार जे डिक्लेअर करते हे रिअल इन्फ्लेशन आहे आणि तुम्ही जे जगताय हे लाईफस्टाईल इन्फ्लेशन आहे. ओके. असं ओके. आहे. ओके. ओके. सो अर्थात म्हणून जो माझा एक प्रश्न होता, की पगार वाढला तरी लोक श्रीमंत होत नाही, तिथेच राहतात. हा, याचं कारण असं आहे की पगार वाढल्यानंतर लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट वाढत नाही, ते लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढवतात. ते काय करतात, पगार वाढल्यानंतर सगळ्यात पहिले ते काय करतात, ते हॉटेलिंग वाढवतात, ते लाईफस्टाईल एक्सपेन्सेस म्हणजे ते कपडे वगैरे ब्रँडेड घेतात, ते गाडी अपग्रेड करतात, ते फॅमिलीसाठी वेकेशन कुठेतरी बाहेर जातात, ते हॉटेलिंग आउटिंग करतात. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, त्यांचा जो खर्च असतो का नाही, हा खर्च आवाक्याच्या बाहेर जातो आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करण्याचा जो स्कोप असतो तो झिरो होत राहतो आणि म्हणून त्यांच्याकडे पैसे राहत नाही. ओके. 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 असा सो आता ह्याच्यामध्ये एक प्रकार येतो, की पगार वाढला की प्रत्येकाला असं वाटतं, की आपल्याला एक वेगळी लाईफस्टाईल जगायची आणि ऍब्सोल्युटली. कुटुंब जर असेल तर प्रायोरिटी वाईज पहिलं जर काय घ्यायचं तर घर घ्यायचंय म्हणून मग लोन घेतलं जातं आणि लोन घेतलं की मग EMIचं ते जाळं चालू होतं. येस. सो मी असं बऱ्याच एक्सपर्ट्सला बोलताना ऐकलंय, की तुम्ही जर घर घेताय तर लोनवर घर घेऊ नका. तुम्ही XYZ ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करा आणि वन स्ट्रोकमध्ये तुम्ही ते जे लोन आहे किंवा ते जे घर आहे हो. ते तुम्ही बाय करू शकता. हो. तर हे बरोबर वाटते का, काय योग्य वाटतं का? कसं असतं सर की तुम्ही एकदा फायनान्शियल एक्सपर्टला जर विचारलं तर फायनान्शियल एक्सपर्ट हेच म्हणेल की तुम्ही आता घर घेऊ नका. तुम्ही मला वैयक्तिक विचारलं तर मी सुद्धा हे म्हणेल. येस, ऑन द कॉन्ट्ररी माझं आज मी म्हणजे आता मी स्वतः माझ्याकडे 2 घर आहेत. हम्म. तर असं काही नाहीये, मी घराच्या विरोधात नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला राहण्यासाठी एक घर हे आवश्यकच आहे, त्याबद्दल माझं दुमतच नाहीये. पण लोक जे एक घर असून दुसरं घर ऍसेट म्हणून क्रिएट करतात, इन्व्हेस्टमेंट म्हणून क्रिएट करतात, ते चुकीचं आहे. ओके. दुसरं असं आहे की आज काय झालेलं आहे, 1,00,000 तुमचा किरकोळीमध्ये पगार असतो. आज कुठेही जर गेलात तर 1,00,000 साधारण पगार असतो. तुमचा तो पगार घेऊन तुम्ही बँकेमध्ये जर गेलात ना पे स्लिप घेऊन, तर कुठलीही बँक तुम्हाला आज तुमच्या पगाराच्या म्हणजे 60-70% रक्कम तुम्हाला सहज लोन म्हणून देते. मग आज तुम्हाला जर कुठला 1,00,000 तुमचा जर पगार असेल तर तुम्हाला 60-70 लाख रुपये कुठलीही बँक डोळे बंद करून लोन देते. ओके. हा एक ऍक्च्युली आम्ही ट्रॅप म्हणतो. काय होतं की तुम्ही ते लोन तर बँक तुम्हाला लोन देते म्हणून तुम्ही लोन तर घेता, पण तुम्ही ते घर घेण्यासाठी जे लोन घेतलेलं आहे ना, त्या ट्रॅप मध्ये तुम्ही पुढची 20 वर्ष राहता आणि तुमचा स्वतःचा जो लवकर होणारा फायनान्शियल इंडिपेंडन्स असतो त्या गोष्टींना तुम्ही मुक्ता आणि त्या घराच्या ह्याच्यामध्ये तुम्ही 20 वर्ष अक्षरशः तुमची कंबर मोडून घेता आणि त्याच घरामध्ये राहून तुम्ही तिथं ते हप्ते भरत राहता. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही घर घ्या, कधी घ्या, त्याला एक वय येऊ द्या, ठराविक तुमचं पहिले तुमचं करिअर सेट होऊ द्या. तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला त्या गावामध्ये राहायचं आहे का, त्या ठिकाणी राहायचं आहे का. कारण तुम्ही नंतर रिटायर जर झालात तर तुम्ही काय करणार आहात, कुठे राहणार आहात, कुठे जाणार आहात. माझं म्हणणं काय, तुम्ही त्याऐवजी पैसे साठवा. घर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जर करत असाल ना, तर ही इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी लोकांना वाटते चांगली आहे, पण गेल्या 20 वर्षांमध्ये 25 वर्षांमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, कुठलीही रिअल इस्टेट कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्ही जावा तर 5 ते 6% वरती रिअल इस्टेटने कधी रिटर्न्स दिलेला नाहीये आणि हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो. सो घर लोक ज्यावेळेस विचार करतात की इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात आणि त्याच्यानंतर मग कर्जावरती ते घर घेतात, मग हे चुकीचं आहे. ओके. मग घर घेताना मग लोक मग म्हणतात की मग कॅशमध्ये घ्यावं का, तर कॅशमध्ये तुम्ही राहण्यासाठी घेत असाल ना तर मग माझी काहीच हरकत नाहीये. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जर घेणार असाल तर मग त्याच्यावरती तुम्हाला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट सुद्धा पाहायला पाहिजे. कारण आज तुम्हाला साधं सिंपल गोष्ट आहे, तुम्ही घर घेताय म्हणाला, 60 ते 70 लाख रुपये तुम्हाला लोन म्हणजे तुमच्या पगाराचा 60 ते 70% तुमचा रक्कम तिथं जाते. मग त्याऐवजी तुम्ही तेच घर जर आज भाड्याने घेतलं तर त्या घराच्या किमतीचं जेवढी किंमत आहे ना घराची, त्याच्या 2 ते 3% तुम्हाला रेंटमध्ये घर मिळतो आणि उरलेले पैसे तुम्ही स्वतःच्या फ्युचरसाठी यूज करा. आणि मग तुम्हाला चॉईस आहे, 20 वर्ष आहे त्या जुन्या घरामध्ये म्हणजे त्याच घरामध्ये जुनं होईपर्यंत राहण्यापेक्षा तुम्ही मल्टिपल ठिकाणी जाऊ शकता, फिरू शकता. तुम्हाला घर नाही आवडलं बदलू शकता, तुम्हाला सिटी नाही आवडली बदलू शकता,
बिल्डिंग नाही आवडली बदलू शकता, बाजूवाला नाही आवडला बदलू शकता, पण तुम्ही स्वतःचं घर घेतल्यानंतर करू शकता का? नाही. मग हे फ्रीडम तुम्ही घालवता. मग त्याऐवजी आमचं काय म्हणणं आहे, तुमच्याकडे स्वतःकडे पैसे ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की हा बाबा माझं सगळ्या गोष्टी सेट आहेत, माझी मुलं वगैरे पण आता सेट झालेली आहेत, आता मला कुठे इथनं हलायचं नाहीये, आता मला आणि माझ्या वाईफला याच ठिकाणी राहायचंय आणि माझे एक बेसिक लिव्हिंगची कॉस्ट डिसाइडेड आहे, मग त्यावेळेस तुम्ही घर घ्या ना. मग लोक म्हणतात की सर त्यावेळेस घराच्या किमती कुठल्या कुठं गेलेल्या असतील. मी जसं तुम्हाला आता म्हणालो की गेल्या 25 वर्षांमध्ये रिअल इस्टेटचा 5 ते 6% पुढचा रेट कधी गेलेला नाहीये, परतावा गेलेला नाही, तर हरकत काय? जर तुमच्या गुंतवणुकीला तुम्हाला आज 12 ते 15% तुमच्या गुंतवणुकीवर मिळवण्याची संधी असेल आणि कालांतराने 20 वर्षांनंतर तुम्हाला त्या गुंतवणुकीतले 5 ते 6% मध्ये तुम्ही एक चांगली कॅश इस्टेट ठेवून एक रिअल इस्टेट राहण्यासाठी बनवू शकत असाल विदाऊट लोन, तर हरकत काय? सॅक्रिफाईस करायला सांगा मला. ओके ओके ओके. सो अर्थात तुम्ही जर आता हे फॉर्म्युला सांगताय, जरा तो आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा. समजा एखाद्याचा 1,00,000 आता पगार आहे हो. आणि त्याने पुढच्या 10-15 वर्षात प्लॅन केलं की मला स्वतःचं घर घ्यायचंय विदाऊट लोन घेता, तर त्याची प्रोसिजर काय असेल? आता सगळ्यात पहिले काय आपल्याकडे आहे ना, इन्कम मधनं इन्व्हेस्टमेंट करतात ना, सगळ्यात पहिले आपल्याला इन्कम मधनं इन्व्हेस्टमेंट करतात, तर त्याचं एक डेफिनेशन आहे. ते आतापर्यंत आपल्याला शिकवलंय त्या पद्धतीने आपल्याला आता चालवून उपयोग नाहीये. आतापर्यंत आपल्याला काय शिकवलं गेलेलं आहे की बाबा चांगलं शिक, चांगलं कमव, चांगल्या ठिकाणी कामाला लाग, जिथं तुला राहायचे, ज्या ठिकाणी राहायचे तिथे राहा आणि मग चांगलं राहा आणि खावा प्या चांगलं आणि उरलेले पैसे काय कर? सेव्ह कर. आपल्याला एक्झॅक्टली ह्या गोष्टी करायच्या आहेत, फक्त जी लास्ट करतो ते आधी करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय? चांगल्या ठिकाणी राहायचंय, चांगलं कमवायचंय, आधी इन्व्हेस्टमेंट करायची आणि उरलेल्या पैशांमध्ये बाकीच्या गोष्टी भागवायच्या. ओके. सगळ्यात पहिले हा बदल करायचा आहे. त्याच्यानंतर मग असं येतं की ₹1,00,000 पगार असल्यानंतर माणसाने गुंतवणूककडे किती पर्सेंटेज वगैरे पाहावं, तर सगळ्यात पहिले एक आहे की कमीत कमी तुमचं 20-25% ही तुमची गुंतवणुकीकडे रक्कम गेली पाहिजे. म्हणजे ₹1,00,000 तुमचे ₹20,000 ₹25,000 तुमचे गुंतवणुकीकडे गेले पाहिजेत. हे ₹25,000 तुम्ही जर पुढच्या 20 वर्षांपर्यंत सातत्याने गुंतवणूक राहिलात विदाऊट ब्रेक आणि डिसिप्लिनने, तर तुम्ही ह्याच अमाऊंटवरती साधारण 2.5 करोड ते 3 करोडच्या दरम्यान एक कॅश इस्टेट क्रिएट करू शकता स्वतःसाठी. ओके. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही लाईफस्टाईल आणि या सगळ्या गोष्टीचा खर्च वाढवत गेला आणि आत्ता तुम्ही EMI आणि या सगळ्या गोष्टी लावून घेतल्या स्वतःला, तर मग तुम्ही घर तर होईल, पण त्या घरानंतर तुमच्याकडे फायनान्शियल इंडिपेंडन्स राहणार नाही, स्वतःकडे पैसा राहणार नाही आणि त्याच्यामुळे तर घर तुम्हाला बर्डनचं वाटेल. तर घर घ्याच तुम्ही, पण एका लिमिट नंतर, एका लेवल नंतर घ्या. मग आता समजा 20% समजा इन्व्हेस्ट करायचे, सो याच्यासाठी आयडियल इन्व्हेस्टमेंट कुठं केली पाहिजे, जेणेकरून लोकांचा मेन मुद्दा असतो की बाबा रिस्क कमी पाहिजे. आता कसं आहे, अशी गोष्ट कुठली की जिथे तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट करू शकता? गुंतवणुकीकडे पाहताना सगळ्यात 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता तुम्ही जो विचारला आयडियल प्रश्न, आयडियल गुंतवणूक अशी कधी नसते. ओके. कारण तुमच्यासाठी 20% हा आकडा वेगळा असू शकतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मीट झाल्या असतील तर मे बी तुम्हाला 30-40% सुद्धा तुम्ही तुमच्या पगारातनं इन्व्हेस्ट करू शकता. बरोबर आहे. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा नाही, मला अजून बाकी पण काही गोष्टी आहेत, प्रायोरिटीज आहेत, मला कमिटमेंट्स आहेत, मला डिपेंडन्स आहेत, सो 20% मला आत्ता काढणं शक्य नाही, पण मी 10% स्टार्ट करू शकतो. ओके. बरोबर आहे. सो आयडियल मॅथमॅटिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेशनसाठी हा नाहीये. दुसरं असं की ज्यावेळेस माणूस इन्व्हेस्टमेंट करतो, पहिले इन्व्हेस्टमेंट करताना काय पाहतो की माझे पैसे सेफ राहिले पाहिजेत. मग सेफ राहण्यासाठी म्हटल्यानंतर मग तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही सेफ राहू शकता, त्याबद्दल काही नाहीये. मग आता असं आहे की तुमची जी गुंतवणूक आहे ही किती कालांतरासाठी तुम्ही गुंतवू इच्छिता, या गोष्टींवरती तुमचा गोल डिसाईड केला जातो की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कुठल्या पद्धतीमध्ये, कुठल्या कॅटेगरीमध्ये तुमची गुंतवणूक असली पाहिजे. ओके. असं आहे. सो इट इज नॉट की असं काही थंब रूल नाहीये किंवा कोणाचं तरी काही बुकमध्ये कोणीतरी काहीतरी सांगितलंय, लिहिलंय आणि कोणीतरी एखादा मेसेज व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलाय की अशी गुंतवणूक करा आणि तुम्ही ती केली आणि तुम्हाला सक्सेस मिळाला, असं होत नाही. आता म्युच्युअल फंडचा तुम्ही आता विषय घेतला, तर लोकांचा असं समज आहे की आता युद्ध सुरू आहे, सो शेअर मार्केट अपडाऊन होत आहे, सो ह्या केसमध्ये म्युच्युअल फंडमध्ये जे पैसे गुंतवलेत, सो ते पैसे बुडू शकतात अशी एक लोकांच्या मनात भीती आहे. सो ते कितपत खरं आहे? आता असं आहे की जेव्हापासून म्युच्युअल फंड इंडस्ट्री भारतामध्ये अस्तित्वात आहे, म्हणजे एक त्याला ओळख मिळाली,
आणि सगळ्यात पहिले आपण जर म्युच्युअल फंड कंपनी जर बघितली तर 1980 पासूनचा इतिहास आहे की म्युच्युअल फंड आज भारतामध्ये अस्तित्वात आहे. आजपर्यंत माझं वय वर्ष 50 आहे आता. माझ्या नजरेमध्ये आजपर्यंत एकही कंपनी अशी आलेली नाही की जे म्युच्युअल फंडचं हे चालू केलं, बिझनेस चालू केलं किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन चालू केलं आणि ती कंपनी बुडाली किंवा झिरो ओके. झाली. म्युच्युअल फंड हे एकदम प्रॉपर रेग्युलेटेड स्ट्रीम आहे, त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दुसरा असा आहे की म्युच्युअल फंडमध्ये पैसे बुडू शकतात का? तर नाही. मग म्युच्युअल फंडमध्ये काय आहे की ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो तर आपल्याला दोनच गोष्टी मिळतात. एक तर आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो त्यावेळेस आपल्याला रिटर्न्स मिळतात. हां. दुसरं, ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो त्यावेळेस आपल्याला रिटर्न्स ज्या पद्धतीने जसे मिळतात तसं आपल्याला त्याचे युनिट्स मिळतात. ज्या ओके. वेळेस मार्केट खाली असतं त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती जास्त युनिट्स दिले जातात आणि कालांतराने ज्यावेळेस सुधारेल आणि सगळ्या गोष्टी नीट होतील हां. त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्याकडे जास्त असलेल्या युनिट्समुळे याचा फायदा कालांतराने तुम्हाला हा मिळणारच आहे. ओके. लोक काय करतात, युद्ध काळामध्ये घाबरतात आणि लोक गुंतवणुकी थांबवतात. लोक न्यूज चॅनल पाहतात, इनसिक्युअर फील होतात. शेवटी Correct. प्रत्येक माणूस हा स्वतःचा कष्टाचा पैसा कुठेतरी लावताना तो विचार हाच करतो की दुसऱ्यांनी माझे पैसे बुडवण्यापेक्षा ते पैसे मी स्वतः वापरलेले, हां. खर्च केलेले मला चालतील, पण दुसऱ्याच्या अकलेने माझे पैसे शून्य होण्यापेक्षा हम्म. ते मी माझे नाही वाढले तरी चालतील. Correct. पण ही ऍक्च्युली चुकीची लोकांचा समज चुकीचा आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट आहे म्युच्युअल फंड आणि याच्यापेक्षा सुंदर ट्रान्सपरंट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी कोणते नाहीये म्युच्युअल फंड सारखी. ओके. तर तुम्ही निश्चिंत राहा. युद्ध वगैरे जसं मी सुरुवातीला सांगितलं, हा कुठल्याच देशांसाठी चांगली गोष्ट नाहीये. तर आपण इंटरव्हीन करण्यापेक्षा देश स्वतःच इंटरव्हीन करत या गोष्टी न्यूट्रलाइज होतील आणि जोपर्यंत मार्केट स्टेटस को मोडमध्ये आहे तोपर्यंत हरकत काय, तुम्हाला युनिट जास्त मिळत आहेत, तुमच्या युनिटचा फायदा हा तुम्हाला भविष्यात मिळणारच आहे. Correct. Correct. आणि अजून एक असं आहे की आतापर्यंत ट्रॅक जर पाहिला ना म्युच्युअल फंडचा, तर तुम्ही कुठलेही रोलिंग रिटर्न म्हणजे तुम्ही कुठलेही 10 वर्ष धरा, म्हणजे 2016 ते 2026 धरा, 2015 ते 2025 धरा, 2021 ते म्हणजे 2011 ते 2021 धरा, त्याला रोलिंग रिटर्न म्हणतात. Okay. 2014 ते 2024 धरा, कुठलेही 10 वर्ष धरा. या 10 वर्षांमध्ये तुम्ही इक्विटीमध्ये फ्लेक्झी कॅप धरा, मल्टी कॅप धरा, कुठलीही कॅटेगरी धरा आणि वर्स्ट ऑफ द वर्स्ट इंडस्ट्री मधला वर्स्ट ऑफ द वर्स्ट रिटर्न जर बघितला ना, तरी तो इन्फ्लेशननी चांगला बीट केलाय, तुमच्या फिक्स डिपॉझिटच्या रेटपेक्षा चांगला बीट केलाय आणि Oh. त्याचा परतावा हा साधारण ऑन अन ॲव्हरेज साधारण 11 ते 12% पुढेच गेलेला आहे. ओके. ओके. सो ही एक वर्स्ट ऑफ द वर्स्ट फंड म्हणतोय मी बेस्ट ऑफ द बेस्ट फंड बद्दल बोललोच नाहीये. ओके. असं आहे. ओके. पण मग तरी लोकांना थोडं डिटेलमध्ये अजून जरा मला वाटतं समजवायला हवं Like? की की एक्झॅक्टली आता आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतो, म्हणजे एखादा व्यक्ती 20,000 रुपये महिना इन्व्हेस्ट करतोय, त्याचे रिटर्न जे येतात ना ते एक्झॅक्टली शेअर मार्केटवरती डिपेंड आहेच आहे. हो. पण मग शेअर मार्केट तर वर खाली होतंय, हो. मग ते पैसे मिळताना कसे मिळतात? खूप चांगला प्रश्न आहे. कसं असतं, एक मी तुम्हाला साधं 100 रुपयाचं एक उदाहरण देतो. हम्म. समजा आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली 100 रुपयाची. हां. 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, तुम्हाला युनिट्स मिळाले, बरोबर आहे. तुम्हाला 100 रुपयाचे 10 रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला 10 युनिट मिळाले, हां. बरोबर आहे. तुम्ही पुढच्या महिन्यात सुद्धा 100 रुपये इन्व्हेस्टमेंट केले, पण त्यावेळेस मार्केट वरती आहे. ओके. ओके, तुम्ही गुंतवले 100च रुपये, हां. पण त्यावेळेस मार्केट वरती असल्यामुळे युनिटची किंमत काय झाली, युनिटची किंमत 10 रुपयावरनं जम्प झाली 12 रुपयावरती. ओके, आता 12 रुपयामध्ये काय झालेलं आहे, तुम्हाला युनिट मिळताना मिळणार आहेत 8 युनिट, 8.3 युनिट्स वगैरे. ओके. ओके, त्याच्यानंतर थर्ड मंथ म्हणजे सबसिक्वेंट मंथमध्ये मार्केट तुम्ही पहिल्या महिन्यापेक्षा खाली आलं, म्हणजे मार्केट आलं साधारण खाली आलं आणि तुमच्या पर युनिटची कॉस्ट आहे 8 रुपये. म्हणजे तुम्ही युनिट इन्व्हेस्टमेंट तर केली तुम्ही 100च रुपये, 100च. पण मार्केटचा युनिटचा एनएव्हीचा रेट आहे 8 रुपये. त्यावेळेस ना तुम्हाला 10 युनिट नाही मिळणार, साधारण 12.5 युनिट मिळणार. तो ओके. असे मिळत त्यांना तुमचे युनिट्स अक्युमुलेट होतात आणि त्यावेळेस काय होतं, तुमच्या युनिटचा ऍव्हरेज प्राइस असतो ना, हा कालांतराने हे बघा भविष्यामध्ये इक्विटी मार्केट ह्याची ग्रोथ होणारच आहे. Correct. शॉर्ट टर्म मध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आहे, पण भविष्यामध्ये याच गोष्टीचा 10 रुपयाचा रेट जर तुम्ही पाहिलात तर तो 50 रुपये होऊ शकतो, 100 होऊ शकतो, 500 होऊ शकतो, 1000 होऊ शकतो. Okay. आज आपल्याकडे लोकांच्या जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ना, या इन्व्हेस्टमेंट्स आपण लोकांना 10 रुपयांनी सजेस्ट केलेले आहेत, ज्याचा आज एनएव्ही रेट साधारण 1200-1500 सुद्धा झालेला आहे. ओ. कळलं का?
सो असं एनएव्हीच्या हिशोबाने आपण जर विचार केला तर तो तसा विषय नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही दर महिन्याला एसआयपी इन्व्हेस्टमेंट करता तर तुमची इन्व्हेस्टमेंटची जी प्राइस आहे ही ॲव्हरेज आउट होते आणि कालांतराने तुमचे युनिट्स अक्युमुलेट झाल्यामुळे तुमचा जो युनिटचा परतावा आहे हा तुमचा नंबर ऑफ युनिट ज्यावेळेस तुम्ही रिडीम करता, ज्यावेळेस तुम्ही पैसे घेता त्यावेळेस तो इंटू करंट रेटच्या हिशोबाने तुम्हाला नंबर ऑफ युनिटचा सगळा रिटर्न मिळतो. सो आता आपण बघतो की रिटायर्ड लोक त्यांची जी अमाऊंट असते कुठेतरी इन्व्हेस्ट करतात, दर महिन्याला त्यांना पैसे येत राहतात. हो. सो एक्झॅक्टली मग हा कुठला प्रकार आहे? कसं आहे की ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो, गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला 2 प्रकारचे विड्रॉल होतात. एक प्रकार आपण त्याला म्हणतो की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन ओके आणि एक प्रकार म्हणतो ज्याला आपण आधी डिव्हिडंड म्हणायचो. ओके हा तो डिव्हिडंड तो डिव्हिडंड म्हणून होता. तर तो बेसिकली डिव्हिडंड हा आता बंद होऊन त्याला थोडंसं नवीन नाव त्याचं आलेलं आहे. त्याचं नाव आता नवीन आलेलं आहे IDCW. IDCW म्हणजे इन्कम कम डिस्ट्रीब्युशन विड्रॉल. म्हणजे तुमच्याच इन्कम मधनं ते पैसे विड्रॉ केले जातात. आता बेसिकली असं असतं की जसं तुम्ही म्हणाला की त्या लोकांना रेग्युलर इन्कम, रिटायर्ड लोकांना काय असतं की त्यांना एक रेग्युलर इन्कमची गरज असते. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना रेग्युलर इन्कमसाठी त्यांच्याकडे काय काय आज परत म्हणजे ऑप्शन्स काय काय आहेत. ते बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवतात, पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवतात. का? कारण त्यांना माहिती आहे की बाबा ही जी रक्कम आहे ही माझ्याकडे आता आयुष्यातली सगळ्यात लास्ट वन टाइम मध्ये आलेली ही रक्कम आहे आणि मला ही रक्कम आता जाऊ द्यायची नाहीये. Correct. मला ह्या रकमेवरती रिस्क नकोय म्हणून ते पैसे इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती परतावा एक्सपेक्ट करतात. काही ठिकाणी काय करतात लोक आधी डिव्हिडंड म्हणून त्याचा वापर करायचे. डिव्हिडंड हे टॅक्स फ्री होतं, त्यावेळेस ते खूप लुक्रेटिव्ह होतं, म्हणजे चांगलं होतं. आज ते तेवढं लुक्रेटिव्ह न राहता आज लोक IDCW मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि IDCW हे नॉट नेसेसरी की ते कंपनी तुम्हाला त्याचे पैसे दर महिन्याला पास ऑन करेलच, कारण जर कंपनीचा प्रॉफिट झाला तरच कंपनी पास ऑन करेल. तर त्या हिशोबाने तर थोडासा जे लोकांना फक्त त्याच्या इन्कमच्या हिशोबावरती प्लॅन करतायत त्यांच्यासाठी ते थोडंसं रिस्क आहे. ओके असं आहे. ओके ओके मग आता रिस्क म्हणजे काय, पैसे बुडणं हा रिस्क आहे का? नाही, तसं नाहीये. पण नॉट नेसेसरी की IDCW म्हणजे दरवर्षी कंपनी किंवा दर महिन्याला कंपनी डिव्हिडंड म्हणून उत्पन्न देईल असं काही नाहीये. शेवटी Okay. कंपनीचा फायदा झाला तरच डिव्हिडंड मिळतं आणि आपल्याला जो डिव्हिडंड मिळतो हा फायद्यातनच मिळालेला एक छोटासा अंश असतो, पर्सेंटेज असतो. पण मग पहिली लोक जी गुंतवणूक करायची त्याच्यात आणि याच्यामध्ये जो काही रिटर्न मिळतात फरक आहे का? हा, त्याच्यात असं आहे की रिटर्न मध्ये फरक नाहीये. त्याच्यात असं आहे की डिव्हिडंड जे आधी होतं ना ते लुक्रेटिव्ह असासाठी होतं कारण डिव्हिडंड हे टॅक्स फ्री होतं आणि ओके आता त्याच्यावरती तुमच्या इन्कम वरती त्याच्यामध्ये टॅक्सेशन ऍप्लिकेबल आहे. ओके. म्हणजे तुमच्या इन्कमच्या हिशोबाने त्याला टॅक्स रेट लागतो. ओके असं आहे. ओके म्हणजे आता समजा एखाद्याने 50 लाख रुपये गुंतवले आणि 50 लाख रुपयाच्या हिशोबाने त्याला त्याच्यावरती जे काय डिव्हिडंड मिळाला किंवा जे त्यांनी कॅपिटल विड्रॉल केलं त्याच्यातनं तर ते डायरेक्टली त्याच्या इन्कमला ऍड होतं. आता समजा त्यांनी एक 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये जे काय त्यांनी विड्रॉ केलं आणि त्या व्यक्तीचं इन्कम आज ऑलरेडी 10-12 लाख रुपये आहे. ओके, तर हे जे 2 लाख रुपये ते त्याच्या टॅक्सेबल इन्कम मध्ये येतात आणि त्याच्यानंतर ह्या व्यक्तीला त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो. ओके पण आमच्याकडे ह्याच्याच पेक्षा एक सुपिरियर मार्ग लीगल वे असा आहे. सिनियर सिटीजनसाठी 50 लाख रुपये जरी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तरी माझ्याकडे पर्याय आहे की जो तुम्हाला मी 0 टॅक्स मध्ये करून देऊ शकतो. ओ आता ते कसं की तुम्ही काय करू शकता, ही जी गुंतवणूक आहे ही तुमची फॅमिली मेंबर मध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा, हजबंड वाईफ या ठिकाणी. Okay. आणि लिगली आपल्याकडे टॅक्सेशनचा असा रूल आहे की दरवर्षी तुम्ही 1,25,000 तुम्हाला टॅक्स एक्झम्प्ट आहे. तुम्हाला त्याच्यावरती प्रॉफिट वरती काही टॅक्स लागणार नाहीये आणि 1,25,000 तुम्ही 4 जणांचं जरी म्हणालात तरी तुम्ही आज 5 लाख रुपये दरवर्षी विड्रॉ करू शकता. हे सुद्धा टॅक्स फ्री इन्कम करू शकता तुम्ही. ओके तर हा एक वे आउट आहे ह्याच्यामध्ये, पण हे लोकांना माहितीच नाहीये. करेक्ट 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 आणि लोक आजही बँकमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवतात किंवा त्या डिव्हिडंड वरती जातात, त्याच्यावरती ते डिव्हिडंड वरती जे पैसे मिळतात ते तुमच्या टॅक्सेबल इन्कमला ऍड होतात, त्याच्यावरती टॅक्स भरता किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवता आणि त्याचं जे टॅक्स येतं ते पण सुद्धा टॅक्सेबल असतं. बँक शेवटी TDS करूनच तुम्हाला व्याज जमा करतं. बरोबर मग त्याऐवजी एक तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची जर सल्ला घेतला तर तुमचं इन्कम सुद्धा इंटॅक्ट राहील आणि टॅक्स लायबिलिटी सुद्धा कमी करता येईल. ओके असं आहे. आता हे समजा झालं रिटायर्ड लोक आहेत ज्यांच्याकडे वन टाइम अमाऊंट आले त्यांच्यासाठी. पण समजा आता जे लोक जॉबला आहेत त्यांचे XYZ अमाऊंट समजा त्यांना मिळते बाबा, हो. बोनस मिळाले, हो. मग समजा अशी अमाऊंट आपण एखाद्या ठिकाणी ठेवली हो आणि त्याच्यातून आपल्याला हवे तेव्हा आपण विड्रॉल करू शकतो, हो. अशी कुठली स्कीम आहे का? हो आहे ना. त्या आता
त्याच्यासाठी असं काही गरजेचं नाही की फक्त रिटायर्ड लोकांसाठीच ही स्कीम आहे. ओके. आता माझ्याकडे कित्येक क्लायंट आहेत की जे क्लायंट्स जे बिझनेसमॅन आहेत किंवा जे अशा सॅलरीडमध्ये आहेत किंवा त्यांना असं वाटतं की बाबा त्यांचं इन्कम आलं तर बऱ्यापैकी येतं, फ्रीलान्सिंगमध्ये आहेत हा. की त्यांचं इन्कम आलं तर बऱ्यापैकी येतं आणि नसेल तर मग ते म्हणतात की अरे मला मॅनेज करायला पण थोडा प्रॉब्लेम होतं, पण माझ्या काही कॉस्ट आहेत ज्या मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. कॉलेजच्या फीज वगैरे आहेत, करेक्ट. या ज्या फीज आहेत ह्या गोष्टींवरती कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. मग लोक काय करतात, 15 लाख रुपये 20 लाख रुपये एक रकमी गुंतवतात. हा. 15-20 लाख रुपये एक रकमी गुंतवले तर साधारण 10,000 रुपये 12,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला सहज विड्रॉ करू शकतात. हा. आणि मग ऍटलिस्ट त्या व्यक्तीला त्या मुलाच्या फीजच्या बद्दल तरी विचार करण्याची काही गरज राहत नाही. ओके. सो हा पण पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. ओके. पण ह्या गोष्टींमध्ये म्युच्युअल फंड ही एक अशी टूल आहे. या टूलमधनं तुम्ही सांगा तुम्हाला काय करायचं आहे साध्य, या सगळ्या गोष्टी म्युच्युअल फंड कडे अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला त्याच्याकडे तुम्ही गरजा सांगितल्या की त्या हिशोबाने तुमचा प्लॅन चेंज होऊन जातो. समजा आता लोकांना जगताना गाडी खूप महत्वाची वाटते की आपल्याकडे फोर व्हीलर आपली पाहिजे, आपल्याला हवी तशी पाहिजे. हो. अगेन मग समजा त्याचं लोन येतं की लोनवरती गाडी घ्यायची आहे. पण मग समजा ही गाडी बाय करायची आहे तर त्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करून कशी आपण बाय करू शकतो गाडी? हे पहा, सगळ्यात पहिले याला आहे ना आपण एक डिलेड ग्रॅटिफिकेशन रूल अप्लाय केला पाहिजे. डिलेड ग्रॅटिफिकेशनचा अर्थ काय की मला एखादी गोष्ट पाहिजे. ओके, मग आपण काय केलं पाहिजे, आपण स्वतःलाच एक रूल ठेवायचा की बाबा आज मला वाटतं ना मला ही गोष्ट पाहिजे, मला ही गोष्टीची आत्ता गरज किती आहे. ओके. पहिले मला ही गोष्टीचा 1 महिना डिले करायचा. सगळ्यात पहिले 1 महिना डिले केल्यानंतर मग मला 1 महिन्यानंतर त्याचा विचार बंद करायचा आधी, आणि 1 महिन्यानंतर मग मला ते रिअल परत त्या थॉटकडे जायचं आणि मग मला त्याला बघायचं. मी 1 महिना ज्यावेळेस विचार केला होता गाडी घ्यायची, त्या 1 महिन्या आता 1 महिना गेला. या 1 महिन्यामध्ये माझ्या लाईफमध्ये काय फरक पडला, माझ्या जाण्या येण्यावरती कुठं काय अडचण आली का, मला कुठल्या गोष्टींचा ओके. त्रास झाला का, मला गाडी कितपत गरजेची आहे ओके. का कोणीतरी घेतली म्हणून मला वाटतं गाडी घ्यावी. हा. कारण जर तुम्हाला गाडी गरजेची आहे तर तुम्ही ती घेतली पाहिजे. पण जर तुम्हाला एक लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी हवे असेल तर आय सजेस्ट नॉट टू हॅव दॅट. ओके. कारण लोक ह्याच गोष्टींमुळे, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की आज लोकांना या गोष्टीसाठी कर्ज इतक्या रेडीली अवेलेबल आहे, या गोष्टी याच्यामुळे ते तुमचा सगळा पैसा हा सेव्ह करण्याचा पैसा हा सगळा तुमच्या लाईफस्टाईल अपग्रेडेशनकडे जातो आणि म्हणून तुमच्याकडे पैसे राहत नाही. मला सांगा, आज सुद्धा मी कित्येक लोकांबरोबर ज्यावेळेस मीटिंग करतो त्यावेळेस डिस्कशनमध्ये कळतं की तुमच्याकडे गाड्या आहेत का, आहेत किती, 2 गाड्या असायला पाहिजेत. माझं त्याबद्दल दुमत नाहीये, काही हरकत नाहीये. हस्बंड वाईफ 2 वेगवेगळ्या ट्रॅव्हल करू शकतात, पॉसिबल आहे. पण दोघांसाठी लक्झरी गाड्यांची गरज आहे का? नॉट नेसेसरी. त्याच्यानंतर मग तुम्ही त्या गाडीचा ऍक्च्युअल वापर किती करता हा एक विषय आहे. तुम्ही जर एक ट्रान्सपोर्टेशन विचार जर केला तर तुम्ही फक्त टू अँड फ्रो ऑफिसला जाण्या येण्यासाठी म्हणून विचार केला तर मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पर्सन टू पर्सन डिपेंड करतं की तुम्हाला गाडी गरजेची आहे का नाही. आणि मग विचार येतो की कुठली गाडी, किती वर्षांनी गाडी हवी आहे. या सगळ्या गोष्टी प्लॅन करून जर केल्या तर गाडी ही तुम्ही प्लॅन करून घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून घेऊ शकता. तुम्हाला नॉट नेसेसरी लोननीच गाडी घेतली पाहिजे असं काही नाही, पण या सगळ्या गोष्टी प्लॅन करून केलं तर जास्त फरक पडतो. मग समजा एखाद्याला गाडी घ्यायचीच आहे आणि मग त्यासाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय असू शकतो? आता माझं असं म्हणणं आहे की समजा आता एखाद्याला गाडी घ्यायची आहे, फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याला आज 10 लाख रुपयाची गाडी घ्यायची, 10 लाख रुपयाची गाडी घ्यायची असेल तर त्या व्यक्तीने काय करावं, आज घेण्याच्या ऐवजी त्या व्यक्तीने पहिले तर एखादी सेकंड हँड गाडी घ्यावी. ओके. 2-3 वर्ष ती गाडी चालवावी. सायमल्टेनियसली त्यांनी थोडेसे पैसे साईडला इन्व्हेस्टमेंट म्हणून करायला स्टार्ट करावं आणि त्यांनी डिसाईड करावं की बाबा मी ही जी गाडी घेतलेली ना ही 3 ते 4 वर्ष वापरणार आहे आणि 3 ते 4 वर्षानंतर मग मी माझ्या नवीन गाडी घेणार आहे आणि मग त्या नवीन गाडीसाठी लागणारा जो माझा खर्च आहे किंवा माझा EMI आहे, या EMIची तरतूद करून डाऊन पेमेंट करण्याचा प्लॅन करून मग त्यांनी जर आज इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर त्याला त्याच्या गोलला पण अचीव्ह करता येतं. त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण कुठे सॅक्रिफाईस करता येत नाही, त्याची करायची गरज नाही. प्लस गाडी विना पण तो राहत नाही कारण त्यांनी ऑलरेडी त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा जो मोड आहे तो त्यांनी सॉल्व्ह केलेला प्रश्न आहे तो. ओके. असा आहे. फक्त इथे असं आहे की लक्झरी जर विषय आला तर तुम्हाला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणि डिलेड ग्रॅटिफिकेशन या गोष्टींमधला फरक कळून तुम्हाला ते अप्लाय करता, ते बटन तुम्हाला ऑन ऑफ करता आलं पाहिजे. ओके. असं आहे. ओके. आता समजा एखाद्याला गाडी घ्यायची आहे तर त्या व्यक्तीने पहिले आम्ही काय म्हणतो की बाबा तुम्ही ना सेकंड हँड गाडी घ्या, तुम्ही ना एक 4-5 वर्ष ती गाडी वापरा. तुम्ही काय करा, तुम्ही 10 लाख ची जर तुम्ही एक डिसाईड केलं की बाबा मला 10 लाख रुपयापर्यंतची एखादी गाडी घ्यायची, तुम्ही आज 10,000 रुपये सेव्ह करू शकता.
तुम्ही 10,000 रुपये जर दर महिन्याला सेव्ह करू शकलात ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, आजपासून एक एस-आय-पी स्टार्ट करायची आहे 5 ओके. वर्षांसाठी. ओके. ओके. आता ती 10,000 रुपयाची एस-आय-पी तुम्ही स्टार्ट केल्यानंतर फक्त शांत बसायचं नाहीये. हं, दरवर्षी तुमचा पगार वाढतो. हं. त्याच पद्धतीने तुमची एस-आय-पी सुद्धा तुम्ही फक्त 10% दरवर्षी वाढवायची आहे. ओके. 5 वर्षांसाठी फक्त तुम्ही हे वाढवायचे आहे आणि 5 वर्षानंतर तुम्हाला लोनची गरजच नाही. तुमच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्ही 10,000च्या एस-आय-पीनी 5 वर्षांनंतर 10 लाख रुपयाची कॅशमध्ये जाऊन गाडी विकत घेऊन येऊ शकता. ओके. ही जी पॉवर आहे ही म्युच्युअल फंडमध्ये आहे आणि ही जी पॉवर आहे ही गोल बेस्ड इन्व्हेस्टिंगमध्ये आहे. ओके. असं ओके. आहे. ओके. वा, म्हणजे ऍक्च्युली लोनच्या ट्रॅपमध्ये अडकायचा विषयच नाही. इन्व्हेस्टमेंट होती आणि आपलं प्रोडक्ट पण होत आहे. फक्त त्यावेळेस तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे की मला आज नवीन गाडीची गरज नाहीये. हां. मी नवीन गाडी घेईन, नक्की घेईन, स्वतःची घेईन, पण ती गाडी मी लोनवरती घेणार नाही. मी फक्त या गोष्टीसाठी 5 वर्ष डिले करेन आणि मी मीनवाईल गाडी शिवाय सुद्धा राहणार नाही. माझ्याकडे जे काही थोडेफार पैसे असतील त्या पैशांनी मी एक सेकंड हँड गाडी चालवेन, हरकत काय. मला वाटतं नक्कीच प्रेक्षक तुम्ही सांगितलेला सल्ला ऐकतील आणि मला वाटतं जर अशा पद्धतीने गाडी घेतली तर लॉस नक्कीच होणार नाहीये. अगदीच. म्हणजे त्यांना ना तर त्यांना लोनचं ईएमआयचं बर्डन राहणार आहे, ना त्यांना कुठल्या गोष्टींवर कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. शिवाय त्यांना जी अपेक्षित गाडी आहे ती गाडी सुद्धा मिळणार आहे. फक्त एकच आहे, त्या गोष्टीला त्यांना सॅक्रिफाईस करायला लागेल की ती गोष्ट आज न घेता 5 वर्ष डिले करायला लागेल. ओके. पण मला सांगा त्या सॅक्रिफाईस मध्ये मजा आहे, कारण लोन घेऊन गाडी घेतली ना तर त्याचा उत्साह कमी राहतो हं, आणि 5 वर्षानंतर तुम्हाला माहिती की मला ही स्वतःची गाडी आहे, स्वतःच्या पैशांनी घ्यायची आहे, हं. त्याच्यावरती 1 रुपया लोन नाहीये, त्याचा एक उत्साह वेगळ्या लेवलचा असतो. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये SWP नावाचा एक प्रकार आहे. Yes. ओके. सो समजा त्या प्लॅनमध्ये एखाद्याने पैसे गुंतवले आणि सुरुवातीच्या काळामध्ये मार्केट पडत राहिलं, हो. तर मग त्या व्यक्तीने ते पैसे लगेच काढले पाहिजेत, त्याला नुकसान होईल म्हणून ते योग्य आहे की पैसे ठेवले पाहिजेत? खूप चांगला प्रश्न आहे आणि हा ऍक्च्युली माझ्या बरोबर घडलेला पैसा आहे. ओके. 2019 मध्ये एक क्लायंट रिटायर झाले हं, आणि त्यांनी त्यांचे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले. हं. फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवल्यानंतर एक वर्षभर त्यांनी बघितलं की कसं चाललंय, काय आहे, काय नाही आणि त्यांचं काय विशेष काय जेवढं अपेक्षित होतं तेवढं काही झालं नाही. हं. आणि मी त्यांच्या खूप मागे होतो की सर इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंट करा. ते म्हणाले अरे नाही रे बाबा, मला जरा मी पहिल्यापासून इक्विटीपासून लांब राहिले तर मला याच्यामध्ये काही हे नकोय. आणि मग त्यानंतर त्या पिरियडमध्ये काय झालं की मार्केट वर 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 जात चाललं आणि मग ते थोडंसं त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप झाला ओके. आणि मग ते आले आमच्याकडे. ते आले माझ्याकडे साधारण 2020 च्या अर्लीमध्ये, जानेवारी वगैरे मध्ये. आणि मग त्यांनी मला सांगितलं माझ्या डिसेंबरमध्ये मॅच्युरिटी झालेली आहे, ते माझे काही फिक्स डिपॉझिट होत्या, तर माझ्याकडे हे 50 लाख रुपये आलेले आहेत आणि आपण हे इन्व्हेस्टमेंट करूया. हं. त्यांची इन्व्हेस्टमेंट केली साहेब मी. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 2 महिन्यापर्यंत त्यांना खूप हॅपी होते ते आणि 2 महिन्यानंतर कोरोना काळ चालू झाला. मार्केट सगळं मार्केट 30 ते 40% खाली आलं आणि ते पण पॅनिक मोडमध्ये न येता ते अगदी मस्तपैकी निवांत राहिले. लोक त्यांना फोन करत होते, अरे तू तर आता म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले, काय झालं काय झालं काय झालं. ते मला पण विचारत होते सर नेमकं काय केलंय आपण. मी त्यांना सांगितलं आपण जी एक स्ट्रॅटेजी लावली ही जरा ज्याला आपण क्रॅश प्रूफ स्ट्रॅटेजी म्हणतो, ओके. ही आपण अशा पद्धतीने वापरतो की सुरुवातीचे 2 वर्ष 3 वर्ष जे काय मार्केट पडेल ना, त्या पडलं तरी तुमच्या SWP ला ह्यानी फरक पडणार नाही आणि तुमचे जे पैसे डिस्ट्रीब्यूट अशा पद्धतीने करतो की तुमच्या 2-3 वर्षांचा खर्च मार्केट पडू दे काही होऊ दे, तुम्हाला त्याच्यावर निश्चिंत राहायचे, तुमचं ओके. SWP एन्जॉय करायचं आहे आणि उरलेले पैसे हे मार्केट बरोबर ग्रो होत राहतात. गणेशजी त्यांनी जे 50 लाख रुपये गुंतवले ना, ह्या 50 लाखाची व्हॅल्यू आज साधारण 1.25 कोटी रुपये आहेत. ओ. एवढ्या 5-6 5-6 वर्षांमध्ये. वर्षातच. येस. सो ओके. SWPची ही एक ब्युटी आहे. SWP म्हणजे बेसिकली काय, हे मार्केट पडझड या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. आपला SWPचा एकच एम पाहिजे की मला ह्याच्यातनं पैसे रेग्युलर इन्कम म्हणून पाहिजे. मार्केट वर जाऊ दे, मार्केट खाली जाऊ दे, मार्केटचा गुणधर्म आहे तो फॉलो करेल. आपण आपला गुणधर्म फॉलो करायचा, इन्व्हेस्टमेंट करायची, शांत बसायचं. ओके. आपण जास्त त्याच्यामध्ये स्पेक्युलेशन नाही करायचं ओके. आणि आपल्याला जेवढे पैसे हवेत ते पैसे आपण विड्रॉ करत राहायचं. कालांतराने 10 वर्षांनंतर जर पाहिलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही चांगलं रिटर्न कमवता. हे बघा, ह्याचं गणित असं आहे, साधारण मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, SWP मध्ये साधारण तुम्हाला 12% आसपास तुमचं फंड एक्सपेक्टेड असतो ग्रो होण्याचा. तुम्ही जर ह्या फंडवरती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्ही विड्रॉ करता, आम्ही साधारण विचार करतो की बाबा लोकांना 6 ते 7% सफिशियंट आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही विड्रॉल सांगतो. 6 ते 7% तुम्ही जरी विड्रॉ केले तरी 4 ते 5% तुमचा फंड हा राहिलेला तिथं ग्रो होतच राहतो ना. मग हा ग्रो झाल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही 10 वर्षांनंतर पाहता
त्यावेळेस सुद्धा तुमच्या पैशांमध्ये ग्रोथ झालेली असते. ओके. म्हणजे 50 लाख रुपये तुम्ही एखाद्या गुंतवणुकीमध्ये SWP साठी तुम्ही गुंतवले आणि त्याच्यानंतर तुम्ही 6% हिशोबाने 3 लाख रुपये दरवर्षी विड्रॉ केले, हां. तर 10 वर्षांमध्ये तुम्ही 30 लाख रुपये विड्रॉ केले. हो. ओके. आता त्या 50 लाखाची व्हॅल्यू 10 वर्षानंतर सुद्धा साधारण 65 ते 70 लाख रुपयाच्या घरात असते. ओके. आणि जर सगळंच व्यवस्थित असेल तर 75 लाख सुद्धा असू शकते. ओके. ती ही जी स्ट्रेंथ आहे ही SWP मध्ये आहे ओके. आणि ही नॉर्मल फिक्स्ड डिपॉझिट किंवा नॉर्मल ठिकाणी नाहीये. ओके. असं तर आहे. समजा आपल्या प्रेक्षकांना कोणाला इन्व्हेस्ट करायचं असेल SWP मध्ये, तर एक्झॅक्टली सुरुवात किती सुरुवात रुपयापासून होते? करताना त्याला डेफिनेशन काही नाहीये की किती अमाऊंट पाहिजे. ओके. त्याचा रूल एकदम सिंपल असा आहे की तुम्हाला जेवढं दर महिन्याचं उत्पन्न हवं आहे त्या रकमेच्या 200 पट तुम्ही रक्कम गुंतवली पाहिजे. ओके. म्हणजे तुम्ही दर वर्षाच्या 6%च्या हिशोबाने तुम्ही हिशोब करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवायचे. आपलं 10,000 रुपये तुम्हाला अपेक्षा आहे हां. SWP मधनं. तर 10,000च्या 200 पट किती होतात? 20 लाख रुपये 20 होतात. लाख रुपये. सो 20 लाख रुपये तुम्ही एकदा गुंतवले तर त्याच्या 6% जर मी त्याला मल्टिप्लाय केलं तर मला 1,20,000 होतात वर्षाला. हां. आणि ते जर मी भागिले 12 केलं तर मला दर महिन्याला 10,000 रुपये मी विड्रॉ करतो. ओके. सो तुमच्या महिन्याचा अपेक्षित खर्च आहे तो गुणिले 200 पट करा. ओके. तेवढी रक्कम तुम्ही गुंतवणूक करा. त्याला मिनिमम मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट आकडा काही नाहीये. ओके. कमीत कमी तुम्ही 1 लाखापासून पण करू शकता आणि मॅक्झिममला नो लिमिट आहे. पण मग समजा काही लोकांना वन टाइम अमाऊंट इन्व्हेस्ट नाही करायची, काही असं म्हणत असतील की मला महिन्याला समजा 20,000, 30,000, 40,000, काही म्हणत मी 1 लाख रुपये कधी कधी टाक, जे फ्रीलान्सर आहेत मी त्यांच्याबद्दल हो बोलतोय. हो हो. सो मग अशा व्यक्तींसाठी याच्यामध्ये काही ऑप्शन आहे का? हा. आता त्यांच्यासाठी असं आहे की त्यांना एक ठराविक अमाऊंट डिसाईड करायला लागतं की बाबा मला दर महिन्याला एवढी अमाऊंट तरी बेअर मिनिमम मी भरू शकतो. ओके. म्हणजे आता समजा एखाद्याचा व्यक्तीचा पगार 10,000 रुपये किंवा म्हणजे तो पगारात तो 10,000 रुपये 20,000 रुपये काढू शकतो. 1 लाख रुपये पगार असलेला माणूस. हां. ऍट टाइम्स असंही होऊ शकतं की त्याला 2 लाख रुपये येतील. हां. ऍट टाइम्स असंही असेल त्याला 2-3 लाख रुपये येतील. 50,000 रुपयेच येतील. बरोबर. पण त्याला एक बेअर मिनिमम कमिटमेंट दिल्यानंतर ती कमिटमेंट गेल्यानंतर तो इन मल्टिपल्स ऑफ दॅट मिनिमम अमाऊंटनी 5,000 रुपीजनी तो कधी पण तो टॉपअप करू शकतो त्याची ओके. इन्व्हेस्टमेंट. त्याला काही बंधनं नाही आहेत. ओके. असं आहे. ओके. आता हे झालं SWPचं. पण आता परत आपण म्युच्युअल फंडकडे येऊयात, की म्युच्युअल फंडमध्ये समजा लोक इन्व्हेस्ट करतायत, 2 वर्ष झाले रिटर्न्स मिळाले नाहीत, तरी मग तुम्ही त्यांना त्याच्यात पैसे गुंतवा असा सल्ला द्याल का? हो. कारण असं आहे की आज जे 2 वर्षापासून चाललंय तर हे जर तुम्ही सगळीकडे जर पाहिलं ना तर वॉर वगैरेचे सिच्युएशन सगळ्या प्रकार चालला होता. अजूनपर्यंत देशांना आपल्या क्लॅरिटी नाहीये. आपल्या देशाचा प्रॉब्लेम नाहीये, बाकीच्या देशाला क्लॅरिटी नाही की नक्की होतंय काय आणि वेअर आर वी हेडिंग. या गोष्टी एकदा रिझॉल्व्ह झाल्या तर आपल्या हे ते म्हणतात ना की आता फक्त ते उडान घ्यायचं बाकी आहे तसा प्रकार आहे. 2 वर्ष ठीक आहे, रिटर्न नाही मिळाला हरकत नाही आणि ही पहिली वेळ नाहीये. याच्या आधी सुद्धा बरेच वेळेला असं झालेलं आहे. 2011-12 मध्ये झालेलं आहे, 15-16 मध्ये झालेलं आहे. रादर खूप जास्त लांब जायची पण गरज नाही. 18-19 मध्ये तसंच झालंय. त्याच्यानंतर 19-20 मध्ये चांगला रिटर्न आला आणि 20 मध्ये कोरोनाने हिट केलं. त्याच्यानंतर 22-23 मध्ये प्रकार झाला. सो असं काही हे नाहीये की मार्केट ह्याच्यानंतर थांबणार नाही. मार्केट आता पॉज मोडवरती आहे. तर आता ही गुंतवणुकीची संधी आहे. कारण उद्या मार्केट ज्यावेळेस आहे ना बुल रॅलीमध्ये असतं ना त्यावेळेस लोकांच्या हाती मार्केट लागत नाही. Correct. सो मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा आणि बेस्ट माध्यम एकच आहे, SIP थ्रू इन्व्हेस्टेड राहा, काही प्रॉब्लेम नाही. लॉंग रन मध्ये इक्विटी हे तुम्हाला चांगलंच रिटर्न देणार आहे. इक्विटीपेक्षा चांगलं रिटर्न देणारा कॅश इन्स्ट्रुमेंट दुसरा अवेलेबल नाहीये. समजा एखादा व्यक्ती महिन्याला पगार घरी येतोय, पण पैशाचं नियोजन होत नाहीये, इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे केल्या त्या चुकलेल्या आहेत, मग हे सगळं झालेलं आहे आणि त्याला परत हे व्यवस्थित ट्रॅकवर आणायचं आहे, तर त्याचं ह्या सगळ्या ट्रॅकवर येण्यासाठी पहिली पायरी कुठली असली पाहिजे? सगळ्यात पहिली पायरी त्यांनी बेसिक रूल हे आहे की गुंतवणूक करण्याच्या आधी त्यांनी बजेटिंग केलं पाहिजे. ओके. त्याचा पगार 25,000 रुपये असू दे, 1 लाख रुपये असू दे, 2.5 लाख असू दे, 10 लाख असू दे, त्याने पहिले हे बघितलं पाहिजे की त्याचा पैसा ड्रेन कुठं होतोय, खर्च कुठं होतोय. ओके. त्याच्यानंतर मग तो उरलेला जो पैसा आहे खर्च झाल्यानंतर या पैशांना त्यांनी काही जे जिथे जिथे त्याचे पहिले पैसे जातात त्यातनं तुम्हाला कंपल्सरी किती आहेत हे बघून बाकीच्या गोष्टींचा त्यांना तिथं फुली मारून त्यांना लगेच तिथं थांबवलं पाहिजे. आणि ओके. त्याच्यानंतर मग त्यांनी एक इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी बनवताना त्याला स्वतःवरती एक निर्बंध घातला पाहिजे की बेअर मिनिमम
किंवा त्यांनी एक रूल बनवला पाहिजे. बेर मिनिमम माझ्याकडे हा जो इन्कम आहे, या इन्कमच्या मी 15%, 10%, 20%, 25% एवढी इन्व्हेस्टमेंट करणारच आहे आणि त्याच्यानंतर उरलेले पैसे जे आहेत, या उरलेल्या पैशांमध्ये मग मी बाकीचं माझं वे ऑफ लिव्हिंग, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस ओके. या सगळ्या गोष्टी मॅनेज करणार आहे. तर तो माणूस अगदी सहजपणे चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंटमध्ये यश गाठू शकतो. ओके. बरेच लोकांना जसं तुम्ही म्हणाला की वेगवेगळ्या ठिकाणी केलेले त्याला आम्ही ना स्कॅटर्ड इन्व्हेस्टमेंट्स म्हणतो, वेगवेगळ्या बिखुरलेल्या इन्व्हेस्टमेंट्स Correct. थोडक्यात. हो. सो काय असतं की बरेच वेळा ना लोकांना काय असतं, लोकांना कल्पना नसते. कोणीतरी दुसऱ्या कंपनीत असतं, कोणीतरी ओळखीचं असतो, एक Reference रिलेटिव्ह देतात. असतो, बाजूवाला असतो, तो आपल्या काहीतरी एक प्रोडक्ट देतो, काहीतरी सांगतो, मी याच्यामध्ये गुंतवणूक केली, मी हे सजेस्ट करतो, तू हे सजेस्ट कर, तू हे बाय कर. रिलेटिव्ह असतात, आपल्याला त्यांना नाही म्हणता येते, म्हणून आपण सगळ्या गोष्टी घेऊन ठेवतो. या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिले बंद केल्या पाहिजेत. तुम्हाला एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅनर लागतो, एक माणूस असा की जो सगळ्या गोष्टी तुमचा आलेखून तुम्हाला काय गोष्टी गरजेच्या आहेत तो तुमच्याबरोबर बसून डिस्कस करून तो डिसाईड करतो. आम्ही काय करतो, लोक आमच्याकडे ज्यावेळेस रिव्ह्यूसाठी येतात, आम्ही त्यांचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स बघतो. त्याच्यानंतर आम्ही Okay. त्यांचे उद्देश काय काय आहे गुंतवणुकीचे ते सगळे विचारतो. त्याच्यानंतर त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत त्यांची गुंतवणूक नेण्यात त्यांना सामर्थ्य आहे का नाही हे पाहतो. आणि जर सामर्थ्य असेल तर मग ती आपण गुंतवणूक तिथे कंटिन्यू करतो. नाहीतर त्यांना सांगतो की हे आता स्क्रॅप करा, याऐवजी तुम्ही हे पैसे इथे डायव्हर्ट करा. आणि ह्या हिशोबाने काय होईल, तुमची गुंतवणुकीचा आणि तुमच्या उद्दिष्टांचा जो एक स्पीड आहे, तो स्पीड आणि त्याला मोमेंटम आणि गोल या सगळ्या गोष्टी एक हिशोबाने होऊन सिंक्रोनायझेशन होऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने ती गाठू शकता. ओके. असं आहे. ओके. ओके. तर ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेपच केल्या पाहिजेत. ओके. आणि जर लोकांना असं वाटत असेल की बाबा मला यात खूप कन्फ्युजन आहे, काही कळत नाही, तर आम्ही आहोतच. तुम्ही डायरेक्टली आमच्याशी संपर्क साधू शकता या गोष्टीसाठी. येस, नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की आज प्रत्येक कुटुंबाला एक फायनान्शियल ॲडवायझरची गरज आहे की आपलं फायनान्शियल नियोजन कसं केलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. कसं आहे, आता आज काळाची गरज आहे. आज तुमच्याकडे एक फॅमिली डॉक्टर असतो, तुमच्याकडे एक फॅमिली लिगल ॲडव्होकेट असतो, तसंच तुमच्याकडे एक फॅमिली ॲडवायझर हा असायलाच हवा. कारण हीच एक व्यक्ती अशी आहे की जे तुमचे पैसे कुठे कुठे लावून तुमचे पैसे कुठल्या पद्धतीने कसे ग्रो होतील आणि जेणेकरून तुमच्या इंटरेस्टमध्ये काम करतील या संदर्भामध्येच तो माणूस काम करतो. येस. सो आता फायनान्शियल ॲडवायझर आहेच एक गरजेचं प्रत्येकाला. पण आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये घरातला प्रमुख जो आहे हो. तो रोज रात्री डायरीमध्ये लिहायचा की आज दिवसभरात कुठे कुठे खर्च झालाय. हो. त्यामुळे कळायचं की पैसे कुठे जात आहेत. बरोबर. आज गोष्ट अशी झाली की आज सगळं ऑनलाईन असल्यामुळे दिवसात किती पैसे खर्च होत आहेत ह्याचं नियोजन होत नाही आणि पूर्वीसारखं कोणी लिहित बसत नाही. बरोबर. त्यामुळं महिन्याच्या शेवटी असं होतं की पगार कुठे गेला काहीच कळत नाही. बरोबर. मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला समजा लोकांना सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमचे पैसे कुठे जात आहेत आणि ते कसे वाचवले पाहिजेत, तर यासाठी आपण काय सांगू शकतो? यासाठी एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही काय करा की तुमचा ज्या बेसिक गरजा आहेत ह्या गरजांसाठी तुम्ही एक वेगळं अकाउंट मेंटेन करा. ओके. वेगळं अकाउंट मेंटेन केल्यानंतर त्या ज्या गरजा आहेत ह्या गरजांचा खर्च हा डायरेक्टली तुमचा पगार आला 1 तारखेला तर 1 तारखेला त्याच्यामध्ये ते पैसे टाकून द्या. आणि ओके. त्याच्या व्यतिरिक्त तो पैसा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी वापरला गेला नाही पाहिजे. हो. त्या अकाउंटमध्ये दुसऱ्याकडे कुठला पैसा आला नाही पाहिजे. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला माहिती पडतं की मला दर महिन्याला किती खर्च आहे, या पैशाचा मी तिथं टाकलाय. ओके. आता झालंय कसं की सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन झाल्यामुळं, कॅशचा वापर जास्त न केल्यामुळं, सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन वापरल्यामुळं तुम्हाला लिहित बसण्याची आता वेळ येत नाही. तुम्ही काय करता, सगळ्या गोष्टी SMS मध्ये तुम्हाला दिसून येतात. Correct. पण ह्या गोष्टींनी काय झालेलं की तुमचा खर्चावरचं नियंत्रण सुटलेलं आहे हा. आणि तुम्ही खर्च करत राहता आणि याच्यामुळे तुम्हाला कळत नाही. मग तुम्ही एकदा ठरवलं की बाबा माझ्या या गोष्टी बेसिक गरजा एवढ्या आहेत आणि माझं एक पर्टिक्युलर मला एक डोमेस्टिक एक्सपेन्सेस एवढे आहेत, मी डोमेस्टिक एक्सपेन्सेसचा एक XYZ बँकमध्ये अकाउंट ठेवलेलं आहे, त्या अकाउंटचं मी डेबिट कार्ड वापरेल त्या कामासाठी. त्या व्यतिरिक्त तो दुसरं कुठं वापर होणारच नाही. मग त्याच्यामध्ये Okay. तुम्हाला माहिती पडतं की हा बाबा माझा हा एवढा खर्च आहे, हा एवढा, याच्या व्यतिरिक्त म्हणजे इथे तुम्ही स्वतःला रेस्ट्रिक्शन पण लावता Correct. आणि तुमचा खर्च पण नियंत्रणात राहतो. Okay. आणि सायमल्टेनियसली त्या अकाउंट बंद केल्यामुळे तुम्ही स्टेटमेंटमध्ये पण बघू शकता, तुमच्याकडे मेसेज पण येतो. ओके. असं आहे. ओके. ओके. म्हणजे दोन्ही अकाउंट मध्ये कळू शकतं की आता किती बॅलन्स आहे, आपल्याला किती खर्च तुम्ही करायचा आहे. वेगळं आता तुम्ही एक डोमेस्टिक एक्सपेन्सेससाठी तुम्ही वेगळं ठेवू शकता. तुमचे होम EMI वगैरेसाठी तुम्ही एक जॉईंट अकाउंट ठेवू शकता. तुमचं एक लोन अकाउंटसाठी वेगळं, तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही एक वेगळं अकाउंट ठेवू शकता. सॅलरी एक अकाउंट मधनं येतं. त्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टी आहेत अशा वेगवेगळे पर्सन टू पर्सन त्याच्या इन्कमच्या हिशोबाने त्याला डिस्ट्रीब्यूट करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून त्याला स्वतःला एक रेस्ट्रिक्शन लागतील. हे पहा कसं आहे माहिती का, सगळ्यात मोठी अवघड गोष्ट गुंतवणुकीमध्ये एक आहे की 2च गोष्टी अवघड आहेत. सगळ्यात पहिले स्वतःला रेस्ट्रिक्शन लावणं, म्हणजे स्वतःला
निर्बंध लावणं. कंट्रोल कर. कारण तुम्हाला आता तुमचे स्वतःचे पैसे तुम्हाला कोण निर्बंध लावणार? हा. तर कारण ते माझे पैसे मला कोण म्हणणार असा एक तो ॲटिट्यूड येतो. करेक्ट. पण हे जर तुम्ही केलं ना तर ऑटोमॅटिकली तुम्ही मग डिसिप्लिनच्या ह्याच्यात येता. आणि एकदा तुम्ही डिसिप्लिन फॉलो करायला लागलात ना, गणेशजी मी तुम्हाला सांगतो, आज माझ्याकडे कित्येक कस्टमर येतात, ते मला म्हणतात सर तुम्ही आमच्या ना गुंतवणुकीचा जो प्रवास चालू करून दिला ना, सुरुवातीचे 2-3 वर्ष आम्हाला वाटलं की अरे यार हे उगाच त्यांना आपल्याला जेलमध्ये टाकल्यासारखं उगाच त्यांना ह्या पद्धतीनेच करा आणि एवढंच करा आणि एवढंच करा. पण आज ते लोक एन्जॉय करतात. आणि मेन काय, आज त्या लोकांना कुठेही जायचं म्हणालं ना, त्यांना पैशांची अजिबात काळजी करायची गरज नाही. त्यांना माहिती आहे 6 महिन्यांनी मला इथं जायचंय, माझ्याकडे पैसा आहे, मला हा पैसा वापरायची गरज नाही. मला 1 वर्षांनी इथं जायचंय, माझ्याकडे हा पैसा आहे. मला ही गोष्ट खरेदी करायची 2 वर्षानंतर, माझ्याकडे हा पैसा आहे. मला लोन काढायची गरज नाही. माझा इकडचा तिकडचा पैसा कुठं कुठं वापरला जात नाही. मला इन्शुरन्सचे पैसे माझे टाइम टू टाइम भरले जातात. माझी फीज मुलांची जी आहे ती टाइम टू टाइम भरली जाते. माझा जो बेसिक लिव्हिंगचा खर्च आहे हा मला कधी कॉम्प्रोमाइज करायला लागत नाही. कारण सगळे अकाउंट ऑर्गनाइज्ड आहेत, वेगवेगळे डिस्ट्रीब्युटेड आहेत. म्हणजे तुम्हाला तो प्रश्नच नाही ना. 1 तारखेला पगार आला, ताबडतोब तुम्ही त्याला NEFT करा, संपलं. तुम्हाला तुमचं काम सोपं झालं असं आहे. करेक्ट. आता जसं आपण म्हटलं की सगळं ऑनलाईन झालंय, आपण पहिल्यांदा कॅश वापरायचो, पण आज या जमान्यात वावरताना तुम्हाला काय वाटतं, कॅश जास्त बेटर होतं की आता UPI जास्त बेटर आहे? माणसाला स्वतःवरती रेस्ट्रिक्शन असतील तर कुठलाही मार्ग आहे. ओके. ओके. UPI मध्ये झालंय कसं माहिती का, UPI मुळे लाईफ खूप इझी झालेली आहे. आज तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जावा, तुम्ही मोबाईल तुमचा बरोबर असला ना, गेला स्कॅन केलं निघाला, गेला स्कॅन केलं निघाला, गेला स्कॅन केलं निघाला, बाहेर आला. ज्या वेळेस ना तुमच्याकडे कॅश असते, ज्यावेळेस तुम्ही कॅश काढून देता ना खिशातनं, ज्यावेळेस तुम्ही वॉलेटमधनं पैसे, ज्यावेळेस तुम्हाला दिसतं की अरे हा माझे पैसे आता कमी कमी होत चालले, त्यावेळेस ना तुम्हाला थोडासा एक दडप बसते की अरे माझे पैसे संपले. तर ती जी भावना आहे हे तुमच्या UPI मध्ये येत नाही. करेक्ट. सो माझं म्हणणं असं आहे की रिस्ट्रिक्शन तुम्ही जर स्वतःला लावलं तर ते, आणि ज्यांना असं वाटतं की बाबा मला स्वतःला निर्बंध लावणं अवघड पडतं, त्या माणसाने काय करावं, त्यांनी 3 महिन्यांसाठी ही गोष्ट फॉलो करावी. त्यांना जो लागणारा खर्च आहे हा सगळ्याचा सगळा एकदा वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर जो वर खर्च जो लागतो ते पैसे त्यांनी कॅशमध्ये काढून स्वतःकडे बाळगावेत. तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जावा, पहा खर्च करताना तुम्हाला काय फील होतंय. तुम्हाला जर असं काय फील झालं की याचा अर्थ की बाबा ते तुम्हाला जड जाणार आहे आणि तुम्हाला स्वतःच त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन घालणं गरजेचं आहे. UPI बेसिकली हे आपल्याला आपल्या लाईफ इज करण्यासाठी दिलेलं आहे. पण आपण त्या म्हणजे त्या ओघाओघामध्ये त्याचा वापर करत करत आपण ते असं वाहत जातो की आपण स्वतःच कंट्रोल करू शकत नाही. आणि मग आपल्याला अरे बापरे माझ्या तर अकाउंटमध्ये आता पैसेच राहिले नाहीत आणि हा विचार येतो असा. ओके. सो जे फ्रीडम पण आहे तेवढंच ते डेंजर पण आहे. मग अशी तुम्ही तुमच्या काही क्लायंटचं उदाहरण दिलं की ते आता खूप एन्जॉय करतायत, जिकडे हवं तिकडे ट्रिपला जात आहेत. येस. सो माझा हाच प्रश्न आहे की समजा एवढे रिस्ट्रिक्शन लावलेत, खर्च कुठेच नाही करायचे, मग एखाद्याला समजा ट्रिप प्लॅन करायची असेल मी तर आपण करू अजिबात शकतो म्हणालो का? नाही खर्च कुठेच नाही करायचे. हं. हा एक बरेच जणांना काय होतं की त्यांना असं वाटतं की फायनान्शियल ऍडवायझर लोक खूपच म्हणजे फार बेड्या एकदम कसून बांधून असतात. असं नाहीये. तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही चांगले घर घेतलं पाहिजे, तुम्ही चांगल्या ठिकाणी फिरला पाहिजे, तुम्ही चांगल्या ठिकाणी जाऊन जेवला पाहिजे, तुम्ही चांगल्या लक्झरियस लाईफ तुम्ही जगलाच पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही प्लॅन करून केल्या पाहिजे. तुम्हाला वाटलं की बाबा शनिवार रविवाराला मला वेळ आहे, मी घरातल्यांना घेऊन कुठेतरी मित्रांना 4 मित्रांना घेऊन मी फॅमिलीज वेगवेगळ्या घेऊन मी कुठं आउटिंगला गेलो, कधी महाबळेश्वरला गेलो, कधी लोणावळ्याला गेलो, कधी फिरायला गेलो, या गोष्टी जर तुम्ही करत राहिला तर मग त्याचा उपयोग नाहीये. तुम्हाला जर वाटलं की बाबा आज मला कंटाळा येतोय, घरी बोर होतोय, मी कुठल्या तरी फॅमिली मेंबरला घेऊन मी कुठल्या तरी मॉलमध्ये जातो, तिथल्या तिथंच मी बाहेर दिवसभर मॉलमध्ये दिवस स्पेंड करतो, संध्याकाळी मग कुठला तरी एक मूवी बघतो, रात्री एक डायनिंग वगैरे हॉटेल वगैरे करून मग मी घरी येतो. आणि या हे अनप्लॅन्ड ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही करत राहिलात मग तुम्हाला पैसा पुरणार नाही. तुम्ही प्लॅन करून करा सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला म्हणालोच नाही की करू नका. प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे, त्याला एक टाइमलाईन द्या आणि त्यावेळी ती गोष्ट करा. मी नाही म्हणतच नाहीये. ओके. ती गोष्टी केल्याने लाईफ तुमची सोपी होऊन जाईल. आणि मग तुम्हाला माहिती आहे ना की हा काय आहे. जसं मी मग अशी म्हणलो, ते लोक फिरतात, माझे काही कस्टमर लोक आहेत, फिरायला त्यांना अजिबात त्यांना बर्डनच नसतं. कारण त्यांना माहिती आहे ना, मग ते उलट एन्जॉय कसं करतात. हा बाबा चला मी ना ते यावर्षी मी हा कॉन्टिनेंट फिरून आलो, मला 2 वर्षानंतर हा कॉन्टिनेंट. मग ते सर आम्ही आता इकडे जाऊन आलो, आम्हाला तिकडनं फोटो वगैरे पाठवतात ते. सर पुढच्या वेळेसाठी मी येणार आहे 4 दिवसांनी तुमच्याकडे,
पुढच्या वेळेस पार्टीसाठी आम्ही हा देश प्लॅन केलाय, तर ओ. तुम्ही ना त्याच्यासाठी आम्हाला किती अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट कुठे कशी करायची वा. हे वर्किंग करून ठेवा. सो ही एक लिबर्टी पण मिळते. करेक्ट. पण हे अनुभवणं, हे इम्प्लिमेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टीच्या नंतर येतात. आणि हे इम्प्लिमेंट करणं कसं असं माहिती का, पहिली पेन तेच आहे, म्हणजे पहिली अडचण तीच आहे, पहिले दुखणं तिथेच आहे, इम्प्लिमेंट करणं. पण हे केल्यानंतर मग त्याचा प्रवास खूप सुखकारक आहे. Yes. आणि हा एक्सपिरियन्स हा जो विषय आहे ना, हा प्रत्येकाने घ्यावा. हा मी तुम्हाला सांगून उपयोग नाही, असा आहे. करेक्ट. करेक्ट. पण यासाठी सुरुवात पेशन्स महत्वाचे, स्वतः control ऍब्सोल्युटली महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली. Yes. त्याच्यासाठी महत्वाचं क्लॅरिटी, की तुम्हाला ऍक्च्युअली करायचं काय आहे. करायचं काय. समजा आता बघतो की एखादा व्यक्ती जॉबला आहे, कंपनीमध्ये आहे, तर त्याला स्वतःचा मेडिकल जो आहे ते मिळतं, विमा असतो तो मिळतो. हो, मग त्याने तो त्यासाठी पुरेसा आहे का पर्सनल विमा पण त्याने घेतला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. आज सुद्धा ना आम्ही बरेच लोकांना सांगतो की फायनान्शियल प्लॅनिंगचा एक रूल आहे. या रूलमध्ये काय, की सगळ्यात पहिले तुमचा लाईफ इन्शुरन्स असला पाहिजे. हम्म. लाईफ इन्शुरन्स असल्यानंतर मग त्याचा मेडिकल इन्शुरन्स असला पाहिजे. मेडिकल इन्शुरन्स असल्यानंतर त्याचे पैसे एमर्जन्सी फंडमध्ये पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग त्याचे गोल्सच्या हिशोबाने त्याची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ज्यावेळेस लोकांबरोबर बोलतो, ते नवीन लोक असतात ना, ते लोक म्हणतात सर या 3 गोष्टी पहिल्या सोडून द्या, ओ. इन्व्हेस्टमेंट कुठे करायची ते सांगा. मी सांगतो अरे बाबा, तुझी इन्व्हेस्टमेंटची तू करशील रे, ठीक आहे, पण जर तू उद्या आजारी पडला, सर कंपनीचा इन्शुरन्स आहे ना. अरे कंपनीचा तुझा इन्शुरन्स आहे, कंपनीचा तुझा जो इन्शुरन्स आहे हा 3 लाखाचा आहे, 5 लाखाचा आहे. उद्या जर तुला काही असा आजार उद्भवला किंवा अशा ठिकाणी तू ऍडमिट झाला किंवा असं काही आजारपणामध्ये वेळ गेली की जिथे तुला 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये खर्च आहे, त्यावेळेस कंपनी तुझे 3 लाख रुपये देऊन, 5 लाख रुपये देऊन हात वर करेल. बाकीचे पैसे तर तुझ्या फॅमिली मेंबर्सला जमा करायला लागणार. तू तर हॉस्पिटलमध्ये झोपलेला असणार आहे. म्हणून आम्ही सांगत असतो की फक्त कंपनीच्या अवलंबून वरती राहू नका. कंपनीने जे दिलंय तो एक बोनस समजा आणि एक स्वतःचा इन्शुरन्स तुम्ही ऍडिशनल करूनच ठेवा. मग या लोकांचा बराच गैरसमज या गोष्टीमध्ये आहे की समजा एखाद्या व्यक्तीने कंपनी चेंज केली, त्याचा XYZ त्या कंपनीचा ऑलरेडी विमा होता, मग तो विमा कॅरी फॉरवर्ड होतो की तो पहिला बंद होतो? आता असं आहे की समजा मी एखाद्या कंपनीमध्ये जॉबला आहे. ती कंपनीने माझा इन्शुरन्स जो केलाय हा कशासाठी केलाय, कारण कंपनीने एक माझा एक एम्प्लॉई म्हणून कंपनीने मला बेनिफिट दिलाय. हां. बरोबर आहे. मी ज्यावेळेस कंपनी चेंज करेल ना, त्याच दिवशी माझा तो कॉन्ट्रॅक्ट तिथे संपून जातो. ओ. दुसरं असं असतं की त्या हेल्थ इन्शुरन्सला त्याला पूल इन्शुरन्स म्हणतात. म्हणजे माझी जागा दुसरा कोणीतरी भरेल, तो जो कोणी व्यक्ती येईल तो माझी जागा तिथे रिप्लेसमेंट करेल. पण माझ्या फॅमिलीला ज्या गोष्टीची अडचण येऊ शकते किंवा मी किंवा माझ्या फॅमिली मेंबरपैकी कोणी आजारी पडलं आणि मी त्याच्यानंतर कंपनीकडे गेलो तर कंपनी तर हात वर करेल. बरोबर. माझ्या 1-2 कस्टमर लोकांचं झालं होतं असं. ओके. त्या लोकांचं ते म्हणाले की सर नशीब तुम्ही मागे लागून लागून माझ्यासाठी ना हेल्थ इन्शुरन्स करायला लावला, कारण कंपनी जस्ट सोडली त्यांनी आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या कंपनीमध्ये गेले आणि तिथं त्यांना काही गोष्टी अशा न गळत अशा घडीत घडल्या आणि त्या आजारपण वगैरे तो एवढा मोठा विषयावरती आला की त्यांना तो खर्च खूप आवाक्याच्या बाहेर गेला असता जर हेल्थ इन्शुरन्स नसला असता तर. सो कंपनीच्या व्यतिरिक्त तुमचा एक हेल्थ इन्शुरन्स स्वतःचा हा असणं गरजेचंच आहे. ओके. ते कसं काम आहे माहिती का, ते गाडीच्या स्टेपनी सारखं आहे. गाडीला स्टेपनी आपण म्हणतो ना, स्टेपनी लोक म्हणतात अरे माझी गाडी कधी पंक्चरच झाली नाही, काही गरज आहे का मला. पण तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स हा अशासाठीच हवा सेपरेट, त्याची गरज कधी पडू नये, पण पडलात तर तुमच्या फॅमिली मेंबरनी कोणासमोर हात पसरू नये अशासाठी. आता आपण बघतो की लग्न झालं की 30-35 वय असल्यानंतर लोक घर घेतात, गाडी घेतात, पर्सनल लोन असतं, अजून छोटे मोठे लोन असतात. मग ते इतके लोन होतात की पगारापेक्षा लोन जास्त होतात आणि मग नंतर महिन्याच्या शेवटी खूप कसरत करावी लागते. हो. मग त्यांनी हे नियोजन कसं केलं पाहिजे? सगळ्यात पहिले जसं मी म्हणालो की सगळ्यात पहिले त्यांनी बजेटिंग केलं पाहिजे. आज आहे ना 30-35 हे जे वय आहे ना, ह्या वयामध्ये ना सध्या एक नवीन फॅशन चालू आहे. ते डिंक म्हणतात त्याला. डिंक म्हणजे काय, डबल इन्कम नो किड्स. ओके. सो हा एक जरा कॉमन होत चाललेला कॉन्सेप्ट आहे. म्हणजे दोघेही यंग असतात, दोघेही काम करतात, डबल इन्कम आहे आणि मुलं नाही आहेत. पण त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना इन्व्हेस्टमेंट म्हणालं ना की त्यांना वाटतं की त्यांच्यावरती रेस्ट्रिक्शन आले, बंधन आले आणि त्यांना त्यांची लाईफ फायनान्शियली जशा आहे तसं जगायचं. आमचं काहीच बंधन नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की तुमचे हेच विचार कायम तुमच्याबरोबर राहिले पाहिजेत. एज तुमच्याबरोबर कायम राहणार नाहीये, पण जे म्हातारपणी तुम्हाला जे लागणारा पैसा आहे याची तरतूद तुम्ही जर आज नाही केली तर मग तो पैसा आणणार कुठून, आणि त्यावेळेस जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला विचारणार कोण आहे. सो हे एक महत्वाचं आहे.
दुसरं जसं तुम्ही म्हणालात की लोकांचा खर्च खूप होतो किंवा ईएमआय खूप आहेत. सगळ्यात पहिले काय झालेलं आहे की लोकांनी ना लाईफस्टाईल एक्सपेन्सेसमुळे ना आज खर्च भरपूर झाल्यामुळं त्यांनी बरेचसे लोन घेतलेले आहेत किंवा लोन. आता ज्यांच्या बरोबर मी विचारतो ना की सर तुमच्याकडे लोन आहे का? आहे. कुठले? पर्सनल लोन. अरे घेतलं कशाला रे बाबा? हम्म. सर याचे पैसे द्यायचे होते, त्याचे पैसे द्यायचे होते, इथला बॅलन्स भरायचा होता, तिथला बॅलन्स भरायचा होता. मग पर्सनल लोन एक नाही, 2-3 आहेत. मग क्रेडिट कार्ड, मग गाडीचं लोन, मग असे सध्या ऍपवरचं एक हा, ऍपचं instant- कल्चर निघालेलं आहे, instant. इन्स्टंट मनी, करेक्ट. 20 मिनिटात पैसे. तो एक कल्चर निघालेला आहे. आमचं म्हणणं आहे की पहिले बजेटिंग करा. तुमचं इन्कम काय येतंय काय नाही हे पहा. तुमचं जे लोन्स आहेत ना, हे लोन्स तुमचे कॉन्सॉलिडेट कसे करता येतील ते पहा. आणि तुम्हाला जर याच्यात आमची मदत हवी असेल तर आम्ही काय करतो, आम्ही लोकांना लोन कॉन्सॉलिडेशन सजेस्ट करतो. लोन कॉन्सॉलिडेशन मध्ये काय होतं, तुमचे जे 4 ईएमआय आहेत, हे 4 ईएमआय बंद होऊन तुमचा एकच कुठला तरी ईएमआय राहतो. ओके. तो एक ईएमआय ने काय होतं, तुमचा जो 1.25 लाख रुपये तुमचा ईएमआय जात होता ना, तो हा ईएमआय तुमचा कट होऊन म्हणजे रिस्ट्रिक्ट होऊन तुम्हाला साधारणतः 80-90 हजारापर्यंत येतो. ओके. म्हणजे 25-30 हजार रुपये तुमच्या वाचल्यानंतर तुम्हाला एक बऱ्यापैकी रिलीफ मिळतो. आणि मग आम्ही तुम्हाला सांगतो की बाबा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता तुम्ही परत पडू नका, जेणेकरून तुम्ही एक प्रवास तुमचा चांगल्या पद्धतीने ओके. स्टार्ट करू शकता. यात आम्ही काय करतो, त्यांचे जे छोटे मोठे वेगवेगळ्या पद्धतीचे लोन आहेत ना, क्रेडिट कार्ड असू द्या, हे लोन असू द्या, ते लोन असू द्या, हे सगळे आपण एका ठिकाणी आणतो. एक स्कॅटर्ड जे लोन, जसं मी मगाशी म्हणतो वेगवेगळे, हे सगळे स्कॅटर्ड लोन एक रकमी आणून एक ठिकाणी आपण त्यांचं ते लोन सगळे वायपट करतो आणि त्यांना ओके. एकच लोन देण्याची आपण सुविधा करून देतो. असं ओके. म्हणजे ही वेगळी एक सिस्टीम आहे किंवा वेगळी स्कीम आहे. स्कीम नाहीये, सिस्टम नाहीये. ह्याच्यासाठी हे आपलं स्वतःचं एक एक्सपर्टीज आहे की आपण त्या ओके. माणसाचं काय आहे काय नाही बघून. कसं आहे, ॲज अ फायनान्शियल सगळ्या डिस्ट्रीब्युशन करताना माझे सगळ्यात पहिले इंटरेस्ट काय राहतो की आता माझे गणेशजी माझ्याकडे अप्रोच झाले, तर माझं सगळ्यात पहिलं इंटेन्शन हेच राहतं की गणेशजीची इन्व्हेस्टमेंट कुठल्या गोष्टीमुळे थांबू शकतील. त्यांचा उद्या पैसा थांबला तर, Correct. फ्लो थांबला तर त्यांचा पैसा कुठे कुठे थांबू शकतो. मग पहिले मला त्यांचा पैसा कुठे कुठे जातो ते बंद करायला लागेल. Oh. मग ते बंद करण्याने तिथे आमचा तो इंटरेस्ट असतो Okay. की बंद केल्यानंतर गणेशजींकडे थोडा ऍडिशनल पैसा राहील आणि ते इन्व्हेस्टमेंट करू शकतील. आणि ते इन्व्हेस्टमेंट केल्याने त्यांचे ते गोल सुद्धा साध्य होतील वा आणि आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट पण होईल आणि कस्टमरचे 2 पैसे वाचतील सुद्धा. असं वा वा, क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं जी लोक या ट्रॅप मध्ये अडकलीत तर नक्कीच तुमच्याकडे आल्यानंतर नाही इथून बाहेर अगदी. पडू शकतात. अगदी. कारण हे कसं आहे, आणि हे जे असतं ना लोन वगैरे, ह्याच्यातनं आम्ही फक्त एकच सांगतो की मी तुम्ही आज माझ्याकडे आलात की मी तुम्हाला उद्या बाहेर काढेन याबद्दल नाही. पण या गोष्टीला थोडा वेळ लागतो आणि तुम्हाला एक थोडासा ट्रस्ट फॅक्टर बिल्ड होण्यासाठी थोडासा तो वेळ द्यावा लागतो. Correct. आणि मग आम्ही काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगतो, काही रिस्ट्रिक्शन ज्या तुम्हाला सांगतो फायनान्शियली, या गोष्टी तुम्हाला कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे. ओके. हे कसं आहे माहिती का, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता, तुम्ही डॉक्टरला सांगता की सर मला थोडं गरगरतंय, थोडी चक्कर आल्यासारखं होतंय. डॉक्टर तुमचं ब्लड वगैरे चेक करतो, तो म्हणतो तुम्हाला शुगर येण्याच्या मार्गावर आहे, आलेली नाहीये, पण तुम्ही आहे ह्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन नाही आणले तर तुम्हाला उद्या शुगर होऊ शकते. मग तुम्ही काय करा, सकाळी लवकर उठा, थोडं व्यायाम करा, बागेत फिरायला जावा, बसून राहू नका, बाकीच्या गोष्टी करा. डॉक्टर त्याच्यानंतर सांगितल्यानंतर तुमच्या घरी येऊन पाहतो का तुमचं राहणीमान कसं आहे. तसंच तुम्ही मला सांगितल्यानंतर मी तुमच्याकडे येऊन बघत नाही, Correct. पण ती जबाबदारी तुम्ही एक्सेप्ट करून माझ्याकडे येऊन सांगितलेल्या गोष्टी फॉलो करणं हे गरजेचं आहे. आणि मग तुमचे पैसे ते वाचू शकतील. ओके. मार्ग काढू आपण त्यातनं. तुम्ही आता क्रेडिट कार्ड लोन बद्दल आता बोललात की क्रेडिट कार्ड झालंय म्हटलं तर लोकांना शॉपिंग कुठेही कशीही होते आणि नंतर ना मग त्याचे हप्ते येतात, मग ते ईएमआय भरताना मग प्रेशर येतं, मग कुठून दुसरं लोन घेतलं जातं. क्रेडिट कार्ड आहे ना, सो हे किती धोकादायक आहे. ऍक्च्युली ना क्रेडिट कार्ड त्याला आपण आहे ना प्लास्टिक मनी म्हणतो. सो त्याच्यापेक्षा सुंदर फायनान्शियल टूल तुमच्याकडे नाहीये, सुरक्षित ओके. टूल. पण ते दूध आणि तलवार सारखं आहे, 2 हे असलेली. तुम्ही जर त्याचा वापर नीट केला ना तर इट इज अल्टिमेट. पण जर ओके. तुम्ही त्याचा गैरवापर जर त्याचा केला तर त्याच्यासारखं जास्त वेदनादायक काही नाही. असं आहे. तुम्ही जर स्मार्टली क्रेडिट कार्ड वापरला तर तुम्ही खरंच त्याच्यापासून भरपूर काही करू शकता. तुम्ही काय करू शकता, आता जर तुमच्या ऑलरेडी ना क्रेडिट कार्ड सगळे ओव्हरलॉक्ड आहेत किंवा लिमिट बऱ्यापैकी अचीव झालेले आहेत आणि ब्लॉक झालेले आहेत, तुम्ही सगळ्यात पहिले काय करा, ते कार्ड रेग्युलर करा आणि त्याच्यानंतर ते क्रेडिट कार्ड तुमच्या लॉकरमध्ये ठेवून द्या. त्याचा वापर अगदी बंद करा. हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय. कारण क्रेडिट कार्डने मी पाहिलेले कित्येक लोकांनी लिटरली त्यांचे सगळे फायनान्सेस वाया घालवले आहेत क्रेडिट कार्डमुळे. आणि क्रेडिट कार्डमुळे काय होतं, फक्त आणि फक्त तुम्ही त्या कर्जाच्या जाळ्यात अडकत जाता
हा एक सर्कल पुसण्यासाठी तुम्ही दुसरा मोठा दुसरा. सर्कल पुसतात, त्याच्यानंतर मग अजून मोठा सर्कल, अजून मोठा सर्कल, आणि तुम्ही त्याच्यामध्ये असा अडकून जाता की तुम्हाला त्यातनं बाहेर पडणं शक्य होऊन जात नाही. सो क्रेडिट कार्ड फर्स्ट पुली मारा त्याला सगळ्यात पहिले ओके असा. ओके. So मला वाटतं क्रेडिट कार्ड नाही वापरलं तर जास्त बेटर आहे. नाही, मी म्हणालो तसं मी तर खूप वापरतो क्रेडिट कार्ड, ओके. पण माझं क्रेडिट कार्ड जे वापरणं असतं ना, माझं कुठलंही क्रेडिट कार्ड कधीही EMI वरती नाही, मिनिमम पेमेंट नाही आणि ऑटो पेमेंटवरती असतं. म्हणजे मी आज क्रेडिट कार्ड वापरलं, मला माहिती आहे माझं 10,000 रुपये मला कुठं काही वापरायचं असेल, मला अकाउंटला पैसे असतील, मला माहिती आहे ती गोष्ट, जर माझ्याकडे अकाउंटला पैसे आहेत, मी काय माझे पैसे आता तिथं देऊ दुकानदाराला? मी ती वस्तू घेईन मी वापरेल. मला ते पैसे जे 10,000 आहेत ना, मी त्या पैशांना हात लावणार नाही, कारण मला माहिती आहे त्याचे पैसे जाणार आहेत. ओके. आणि ऑटो डेबिटमध्ये काय होतं, स्टेटमेंट डेटमध्ये ते बँक मला स्टेटमेंट डेट पाठवते आणि स्टेटमेंट डेट पाठवल्यानंतर ऑटोमॅटिकली बँक माझ्या अकाउंटमध्ये ते पैसे स्वाईप करून घेऊन जाते. मला हरकत नाहीये, ओके. आय एम ओके विथ इट. पण मला ते 15-20 दिवस, 25 दिवस, 30 दिवस मला माझे पैसे इंटरेस्ट फ्री वापरायला मिळतात ना. ओके. मग ह्याच्यासारखा बेनिफिट दुसरा कोण देणार आहे? करेक्ट करेक्ट करेक्ट. पण जर पैसे नसतील माझ्याकडे आणि मग मी वापरलं तर मग ते चुकीचं आहे. आणि सगळ्यात जास्त लोक कुठे अडकतात, ते मिनिमम पेमेंट ड्यू मध्ये जातात आणि तिथे अडकून जातात. तर आता आपण शेवटाकडे येऊयात. हो, सो मला आता हे पाहिजे की आपण मगापासून आर्थिक नियोजन, वेगवेगळे प्रकार, कुठे कुठे गुंतवले पाहिजेत, कुठे कुठे धोका, या सगळ्याबद्दल बोललो. पण आपण जर आता विचार केला की एक सर्वसामान्य कुटुंब आहे, ते आर्थिक नियोजन करताना अशा कुठल्या 5 चुका करतात त्याच्यामुळे ते हे EMIच्या किंवा आर्थिक अडचणीमध्ये जास्त येतात. ओके. सगळ्यात पहिलं असं आहे की आर्थिक नियोजन हे लोकांना वाटतं की खूप सोपं आहे. ॲक्च्युली सोपं आहे, लोकांनी खूप कॉम्प्लिकेट केलेलं आहे. हम्म. पण हे एक हा विषय असा आहे की हा जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतला आणि जो तज्ञ आहे, जेव्हा जो एक्सपर्ट आहे याच्याबरोबर चर्चा केली ना, तर मग तुम्हाला तो विषय अजून सोपा होऊन जातो. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं उद्दिष्ट माहिती पाहिजे, तुम्हाला कुठे जायचं आहे. हम्म. त्याच्यानंतर मग ठरतं की तुम्हाला कुठे पोहोचायचं, ठरल्यावर मग तुमचा प्रवास ठरतो. मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला त्या किती काळामध्ये तिथपर्यंत पोहोचायचं आहे, टाइम स्पॅन, हां. टाइम लिमिट. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ठरवायचं की तुम्ही कुठल्या मार्गाने तिथं पोहोचणार आहात. या सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवल्या आणि त्याच्यानंतर मग एक स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, त्या प्रवासामध्ये जर काही मला अडथळे आले किंवा मार्केट जर खाली आलं, वर आलं, काही झालं, साईडवे झालं, तर मी माझ्या प्रवासामध्ये काय काय बाधा येऊ शकतात, काय काय अडचणी येऊ शकतात, काय काय अडथळे येऊ शकतात, आणि जर ते आले तर मी कसा तयार आहे, या ओके. गोष्टी. पण ह्या गोष्टी तुम्ही स्वतःला विचारला तर तुम्हाला उत्तर नाही मिळणार. मग ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहज ओके. अप्रोच करू शकता. ओके. आणि आम्हाला अप्रोच केलं तर मग आम्ही तुम्हाला सगळं गाईड करून तुम्हाला कशा पद्धतीने हँड होल्डिंग करून तुमचा प्रवास सुखकारक होईल आर्थिकरित्या, याबद्दलची आम्ही तुम्हाला ओके गॅरंटी देऊ शकतो. ओके ओके. पण मग अर्थात जर लोकांना तुमच्याकडे यायचं तर लोकांचा असा प्रश्न असेल की सर तुमची फी खूप जास्त असेल, मग त्याविषयी काय सांगाल? एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपले जे प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांना आमच्याकडनं 1 रुपयाही फी चार्ज करता जाणार नाही. ओके. कारण आम्हाला ज्या गोष्टी मिळतात, वी आर व्हेरी हॅपी विथ व्हॉट वी आर गेटिंग पेड फॉर. ओके. आमचं काम हेच आहे की लोकांना फायनान्शियली लिटरेट करणं, लोक स्कॅममध्ये अडकू नयेत, लोकांचा पैसा ओके. सुरक्षित राहावं, लोकांनी गुंतवणुकीमध्ये चांगल्या साधनांमध्ये गुंतवणूक करावी, जेणेकरून त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांना ते लवकर गाठता येतील आणि जेणेकरून त्यांचा फायनान्शियल प्रवास हा सुखकारक राहावा. ओके. मग आम्ही काय करतो, आम्ही ना आमच्या टीमचा नंबर मेन्शन करतो. हम्म. त्या टीमवरतीच्या नंबरवरती कधीही आम्हाला कोणीही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ज्याला माझ्याबरोबर पर्सनली मीटिंग करायची असेल तो माझ्याबरोबर झूम मीटिंग करू शकतो. माझं ऑफिस आहे, माझी टीम आहे. माझ्या ऑफिसमध्ये येऊन जर माझी प्रत्यक्ष गाठ घ्यायची असेल तर मी ठराविक वेळा जर त्यांना ऑफिसमध्ये टीम मेंबर बरोबर बोलला तर ते माझी मीटिंग शेड्यूल करून तुम्हाला कळवतील. मी त्या वेळेत अवेलेबल असतो. तुम्ही येऊन माझी गाठ घेऊ शकता, त्यावेळेस तुम्ही डिसिजन्स घेऊ शकता. ओके ओके. नक्कीच मला वाटतं ज्या प्रेक्षकांना तुमच्याबरोबर काम करायचंय किंवा त्यांच्या पैशाचं नियोजन कसं झालं पाहिजे याविषयी तुमच्याशी चर्चा करायची, तर नक्कीच ते फोन करतील आणि तुमच्याशी येस, कनेक्टमध्ये कारण येतील. कसं आहे माहिती आहे का, आर्थिक नियोजन किंवा आर्थिक विषय किंवा आर्थिक गुंतवणूक हा विषय असा आहे ना, बेसिकली तुम्ही कुठेही जर गेलात ना तर अर्ध्या पाऊण 1 तासामध्ये संपण्यासारखा हा विषय नाहीये. कारण जेवढे ते म्हणतात ना की जेवढी विभिन्न लोक आहेत तेवढे विभिन्न प्रश्न असतात आणि प्रत्येकाचा प्रश्न आपण एका ठिकाणी आन्सर नाही करू शकत. Correct. पण पर्सनलाइज, जसं मी म्हणालो की आम्ही पर्सनलाइज सर्व्हिसेस देतो, आम्ही पर्सनलाइज लोकांना सोल्युशन देऊ शकतो. तर Okay. प्रत्येकाचं जसं जसं एज, इन्कम, त्यांच्या रिक्वायरमेंट, त्या हिशोबाने त्यांना काय सूट होईल
त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना गाईड करू शकतो, काही Yes, हरकत नाही. नक्कीच. मला तर सर तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट करतीलच. तुम्ही आता खूप छान मार्गदर्शन केलंय. हो. खूप वेळ तुम्ही इतकं सुंदर सुंदर सगळं एक्सप्लेन केलं की एक्झॅक्टली कुठे गुंतवणूक केली पाहिजे, कशी केली पाहिजे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. Yes. सो लोक नक्कीच तुम्हाला फॉलो करतील. तुम्ही धन्यवाद. तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि सगळ्यात पहिले तर तुमचं पण खूप मी मनापासून धन्यवाद हे करतो, कारण तुम्ही जे प्रश्न विचारले हे तुमचे प्रश्न मला ते जाणीव झाली की तुम्ही सुद्धा तुमच्या लोकांसाठी तुम्हाला किती जाणीव आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते लोकांचे जे पेन आहे तुमचा जो त्याच्यानं तुमच्या प्रश्नांमध्ये मला ते गोष्टी लगेच जाणवल्या. सो त्याबद्दल तुमचं सुद्धा हे होईल. धन्यवाद. आणि परत आपण पुन्हा भेटूया. तुमच्या नक्कीच. लोकांचे काही प्रश्न असतील प्रेक्षकांचे, नक्कीच. तर आपण पुन्हा भेटू, आणि मग मला आवडेल त्या त्या सगळ्या नक्कीच, गोष्टींचे नक्कीच. प्रश्नांची उत्तरं द्यायला. नक्कीच आपण नेक्स्ट पॉडकास्ट पण करूयात. Yes, Yes, yes. नक्कीच. सो तुर्तास आपण रजा घेऊयात. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.